जिथे त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये साधन व्यक्ती म्हणून पाणी आणि स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रकाशित साहित्यात स्पीड ब्रेकर, चंद्रप्रकाशाच्या झळा आणि टेन्शन फ्री व्हा या बेस्ट सेलर पुस्तकांचा समावेश आहे. या तिन्ही पुस्तकांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक वैचारिक व्यासपीठांचे नेतृत्व करत महत्त्वाच्या व्याख्यानमाला सादर केल्या आहेत. ही व्याख्यानमाला विविध शहरांमध्ये आणि संस्थांमध्ये झाली आहे. त्यांच्या प्रमुख व्याख्यानांमध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमाला आणि यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला यांचा समावेश आहे. ते छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. इतर प्रमुख व्याख्यानांमध्ये कराड पंचायत समितीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक पुरस्कार सोहळा, रायगड जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय मार्गदर्शन आणि मिरज, सांगली येथे व्याख्यानमाला यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रबोधन प्रवासात बेळगाव, लातूर, नाशिक, देहू आणि कराड येथील विविध सार्वजनिक वाचनालये आणि संस्थांचा समावेश आहे. तसेच त्यांनी उमंग व्याख्यानमाला बेळगाव, संजीवनी फाउंडेशनमध्ये मार्गदर्शन केले. संपर्कासाठी ईमेल आणि फोन नंबर स्लाइडवर दिले आहेत. संपर्क माननीय युवराज पाटील, बघितल्यानंतर माझीच ओळख मला नव्यानं झाल्याचं वाटलं. माझा आवाज शेवटपर्यंत येतो. 2 दिवस बाहुबली विद्यापीठांतर्गत सुरू होत असलेल्या शाखांतर्गत अध्यापक अध्यापिका मार्गदर्शन शिबिराच्या शेवटच्या सत्राच्या निमित्तानं मी युवराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या सत्राच्या निमित्तानं उपस्थित असलेले महामंत्री सन्माननीय आदरणीय DC पाटील साहेब, ज्यांच्या उपस्थितीत हे सत्र संपन्न होते असे आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, उपस्थित सर्व शाखांचे सर्व पदाधिकारी, संस्था पदाधिकारी आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व अध्यापक अध्यापिका. व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या अगोदर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी नमूद करतो. त्यातली पहिली गोष्ट अशी, माझ्याकडे बघितल्यानंतर परिचय माझाच असेल का याच्या पुढे प्रश्नचिन्ह उभं राहते आणि बघितल्यानंतर वाटत नाही हेच वक्ते आहेत का, हाही प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर हा जर विचार मनात आला असेल तर पुढच्या 1.5 तासासाठी तो थोडासा बाजूला ठेवा. दुसरी महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी, मला याची पूर्णतः कल्पना आहे, मला हा विश्वास आहे की माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं श्रेष्ठ असलेली अनेक मंडळी व्यासपीठाच्या समोर उपस्थित आहेत. काही मंडळी असे आहेत की माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यामुळं मार्गदर्शन करणं, सल्ला देणं किंवा उपदेश करणं या हेतूनं अजिबात या व्यासपीठावरती मी उभा नाहीये. फक्त एक हृदयसंवाद तुमच्याबरोबर करण्याच्या हेतूनं या ठिकाणी उभा आहे. आणि तिसरी महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी, टाळ्या वाजवून मला थांबवावं लागणार नाही इतपत बोलेन आणि थांबेन, त्याचीही चिंता नसावी. विषय आनंदाचा पासवर्ड असा दिलाय आणि हा विषय वाचल्यानंतरही अनेकांच्या मनात शंका येण्याचं कारण आहे की सर, आमच्या आयुष्यात आनंद नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं, असाही प्रश्न पडू शकतो. परंतु 1-2 महत्त्वाची उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो आणि मग हळूहळू या विषयाकडे येतो. उदाहरण क्रमांक 1, नाशिकच्या ABP माझाला एक पत्रकार होत्या, त्या दीप्ती राऊत ताई आहेत. त्या दीप्ती राऊत ताईंचं एक पुस्तक आहे, कोरडी शेत ओले डोळे नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या पान नंबर 17 वरती एक गोष्ट लिहिली आहे आणि ती गोष्ट वाचल्यानंतर अक्षरशः मी हदरून गेलो. ती गोष्ट आहे अकोला जिल्ह्यातील कट्यार नावाचे एक गाव आहे. त्या गावामध्ये ज्योतिताई देशमुख नावाची एक महिला राहते. बहुतांश जणांना हे कदाचित माहिती असेल. ज्योतिताई देशमुख आता महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली, पण 2001 ला, 2003 ला आणि 2007 ला एकूण 7 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या कुटुंबात 3 आत्महत्या झाल्या. नवऱ्यानं आत्महत्या केली, दिरानं आत्महत्या केली आणि सासऱ्यानं आत्महत्या केली. या 3 आत्महत्या झाल्यानंतर
ज्योतिताई देशमुख घराच्या बाहेर पडल्या तोपर्यंत त्या घराच्या बाहेर पडल्या नव्हत्या. देशमुख घराणं 29 एकर शेती आणि त्या शेतीतल्या कर्जासाठी त्या 3 पुरुषांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या बाहेर पडल्यानंतर अनेकांना भेटल्या, अनेकांनी त्यांना सल्ला दिला की देशमुखांच्या घरातली स्त्री शेती करत नाही, त्यामुळे तुम्ही शेती करू नका. शेतीत काही उरलेलं नाही, पुन्हा त्याच वाटेला जावं लागेल, तुम्ही याच्याकडे येऊ नका. पण ती स्त्री खमकी होती, तिला जाणून घ्यायचं होतं की हे सगळं का झालं. त्या बँकांना भेटल्या, बँकांच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्या आत्महत्या का झाल्या, त्या कर्जाचं किती स्वरूप आहे त्यांच्या लक्षात आलं. अर्धा दिवस त्यांनी शांतपणे विचार केला आणि त्यांनी ठरवलं काहीही झालं तर शेती करायची, शेती कसायची. उमरा सोडून बाहेर न आलेल्या या स्त्रीनं शेती करायचा निर्णय घेतला आणि त्या दिवस रात्र शेतामध्ये राहायला लागल्या, कष्ट करायला लागल्या. एक दिवस त्यांच्या आयुष्यातली घटना अशी आहे की त्यांनी सोयाबीनचं काहीतरी पीक काढलं होतं आणि ते सोयाबीनचं पीक न्यायला गावातल्या एका ट्रॅक्टरला त्यांनी सांगितलं होतं. संध्याकाळी 6 वाजता तो ट्रॅक्टर येणार होता. 7 वाजले, 8 वाजले, रात्रीचे 9 वाजले तरी ट्रॅक्टर ते पीक न्यायला आला नाही. 10च्या पुढं वेळ गेली तरी कुणी आलं नाही. गावातल्या पोलीस पाटलाला कळालं की ज्योतिताईंच्या ते पीक आलेल्या ट्रॅक्टरवाल्यानं धोका दिलाय, तो गेलेला नाही. पोलीस पाटलांनी स्वतःचा ट्रॅक्टर काढला, ते पीक आणलं आणि त्या पिकामध्ये म्हणजे त्या सोयाबीनच्या पिकामध्ये ज्योतिताई देशमुख पाठीमागे ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्या विचार करत होत्या 29 एकर शेती आहे, ती कसायची आहे. प्रत्येक वेळेस असं दुसऱ्यावरती जर मी अवलंबून राहायला लागले तर मला शेती नाही कसता येणार, मला ट्रॅक्टर शिकावं लागेल, ट्रॅक्टर घ्यावं लागेल. पुढच्या 15 दिवसात ज्योतिताई देशमुख ट्रॅक्टर शिकल्या आणि नवा कोरा ट्रॅक्टर दारात आणून उभा केला. 29 एकर शेती कसली, शेती फायद्यात आणली, जावेला सांभाळलं, जावेच्या मुलाला मोठं केलं, स्वतःच्या मुलाला इंजिनियर केलं. आणि माझं व्याख्यान संपल्यानंतर ज्योतिताईंची नाव टाकून युट्यूबला तुम्ही सर्च करा. सह्याद्री नवरत्न दुर्गचा पुरस्कार त्यांना मध्यंतरी मिळाला. ते मिळाल्यानंतर एका पत्रकाराने ज्योतिताईंना प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा आहे, ताई 29 एकर शेती फायद्यामध्ये आणू शकत होता, तरीही घरातल्या 3 पुरुषांनी आत्महत्या केल्या, याच्या पाठीमागचं कारण काय. ज्योतिताईंचं वाक्य एकच होतं, साहेब यातला एक जरी पुरुष मला फक्त म्हणाला असता किंवा समस्या सांगितली असती तर एकाही पुरुषाला आत्महत्या करू दिली नसती, सगळी शेती फायद्यात आणून दाखवली असती. उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 2. मंगळूरच्या नदीवरनं सिद्धार्थ यांनी मंगळूरच्या नदीत उडी टाकून आत्महत्या केली. हे सिद्धार्थ कोण? कॉफी कॅफे डेचे मालक, सीसीडीचे मालक. का आत्महत्या केली तर त्याचंही कारण असं होतं, कॉफी कॅफे डेवर कर्ज होतं 7,000 कोटीचं. मी आकडा योग्य सांगतोय, 7,000 कोटीचं कर्ज होतं आणि ते कर्ज फेडता येणार नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी मालविकाताई हेगडे, कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी, त्यांनी ठरवलं की सीसीडी वाचवायचं आहे. आत्महत्या झाली. जगभरात संदेश गेला की आता सीसीडी बंद पडणार, कर्जासाठी हे सीसीडी बंद पडेल. माध्यमांच्या बातम्या येऊ लागल्या. मालविकाताई हेगडेंनी एक मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगमध्ये जगभरातल्या सगळ्या सीसीडीच्या कर्मचाऱ्यांच्या समोर त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी फक्त अगदी मोजक्या शब्दात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विचारलं, कॉफी कॅफे डे वाचवायचं आहे, मला हे बंद करायचं नाही, हे आपण कर्ज फेडायचं आहे, तुम्ही सहकार्य करायला तयार आहात का. आणि ह्या एका वाक्यानं कर्मचाऱ्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, कॉफी कॅफे डे वाचवायचं आहे. हेही उदाहरण काढून बघा, 7,000 कोटीचं कर्ज 3 वर्षाच्या कालावधीत संपूर्णच्या संपूर्ण मालविकाताई हेगडेंनी फेडले. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. जी आउटलेट चालत नव्हती ती बंद केली, जे संस्थेची इस्टेट होती ती विकली, काही नवीन त्यांनी स्टोर उघडली. या 2 घटना मी सांगण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, संघर्ष आपल्याच वाट्याला आहे असं बरेच वेळा आपल्याला वाटत असतं. आजूबाजूच्या माणसांच्या जगण्यातले संघर्ष बऱ्याच वेळा आमच्यापर्यंत पोहोचलेले नसतात किंवा आपण ते बघितलेले नसतात. व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा हेतू काय असतो तर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे 3 हेतू आहेत सर. पहिला हेतू असा आहे की माहिती नाही ते माहिती करून देणं. माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे शिक्षक बांधव आहेत, त्यांना अनेक गोष्टींचं ज्ञान आहे, माहिती आहे. दुसरा उद्देश असतो की जाणीव करून देणं. जे माहिती आहे ते जाणीवेच्या पातळीवर नेलं. कदाचित बीएडला असताना आम्हाला ज्यावेळेस आपण टाचण काढतो त्यामध्ये दिलेलं असतं ज्ञान, आकलन, हे सगळं दिलेलं असतं. त्या पाठाच्या पायऱ्या, हार्वर्डच्या पंचपदीच्या पाठाच्या पायऱ्या माहिती आहेत, त्याच्यातली उद्दिष्ट असतात. तर ज्ञान असतं, दुसरी आकलन आणि त्याची जाणीवही असते. अडचण असते, असलेलं ज्ञान आणि असलेली जाणीव कृतीच्या पातळीवरती येताना खूप अडचणी असतात.
व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा हेतू असतो माहिती असलेलं, समजलेलं, जाणीव असलेलं कृतीच्या पातळीवरती यायला पाहिजे. ही माणसं का मोठी झाली किंवा त्यांनी संघर्ष पायाखाली का घेतला, तर त्याचं कारण त्यांनी कृतीला जवळ केलेलं होतं. आजूबाजूच्या घटनांच्याकडे आपण बऱ्याच वेळा त्या बघत नाही. शिक्षण प्रक्रियेमध्ये काम करत असताना आत्ता मी बघतोय आजूबाजूला सगळ्या गोष्टी असतानाही बऱ्याच वेळा ती आनंदाची माध्यमं आमच्या आयुष्यात आपण निर्माण करू शकत नाहीये. मी हे पुन्हा एकदा वाक्य वापरतो. 2019ला कोरोना आल्यानंतर, कोरोनाच्या नंतर पॅनिक अटॅकचं प्रमाण अधिक वाढलंय आणि ते पॅनिक अटॅकचं प्रमाण पुन्हा वाढलंय. सर्वसामान्य माणसांच्यात नाही, सुशिक्षित वर्गात अधिक पॅनिक अटॅकचं प्रमाण वाढलंय. मानसोपचार तज्ञांची गरज भासण्याचं प्रमाण तिथं अधिक वाढलंय. नातेसंबंधातले प्रश्न कुठं निर्माण झालेत सगळ्यात जास्त, तर नातेसंबंधातले प्रश्न सुशिक्षित माणसांच्यात जास्त निर्माण होत आहेत. हे 2019 नंतर दिसायला लागलेले आहे. मग तुम्ही म्हणाल कसं काय? पण घटस्फोटाच्या केसेस कुठे आहेत बघा. घटस्फोटाच्या केसेस पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये जास्त आहेत, जिथं सासू सासरा नणंद जाऊ दीर कुणीही नसतं, नवरा आणि बायको एकत्र राहतात, तिथं घटस्फोटाच्या केसेस जास्त आहेत. त्याचं कारण काय? त्याचं कारण समजूतदारपणा नावाची गोष्ट जी आहे ती दिवसेंदिवस कमी होत चालली. आणि ती कशामुळं? तर त्याचं कारण मूळ असं आहे की आम्हाला आमच्या आयुष्यातल्या आनंदाच्या गोष्टीची जाणीव योग्य वेळेस होत नाहीये आणि ती आम्हाला समजून घ्यावी लागेल. संघर्ष कुणाच्या वाट्याला आलेला नाही. इथून बाहेर जा, कुठल्या ना कुठल्या तरी इमारतीमध्ये पिंपळाचं रोपटं तुम्हाला एखादं दिसेल. ते पिंपळाचं रोपटं कुठं, त्याला वाढण्यासाठी काय गरजेचं असतं? पिंपळाच्या रोपट्याला वाढायला असतं मातीची गरज असते, पाण्याची गरज असते. आता ते सिमेंटला फट पडली तर सिमेंटच्या फटीत पिंपळाचं रोपटं वाढून घेते. त्याला त्याचा संघर्ष कळाला आहे. येत्या काळात माती मिळेल की नाही याची त्याला भीती आहे. त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये बदल करून घेतलाय, तडजोड केले की मला सिमेंटमध्ये वाढावं लागेल. जर पिंपळाच्या रोपट्याच्या वाट्याला हा संघर्ष असेल तर माणूस म्हणून आमच्या वाट्याला आम्हाला संघर्ष का नकोय, अडचणी का नकोय, दुःख का नकोय? आणि मी अजून एक धाडसानं विधान करतो बरं का, अत्यंत धाडसानं. आयुष्यात दुसऱ्यामुळे आलेले संघर्ष फार कमी असतात, स्वतःमुळे निर्माण झालेले संघर्ष फार जास्त असतात. आणि हे विधान मी जाणीवपूर्वक म्हणालो, त्याचंही कारण सांगतो. थॉमस एडिसनचं ज्यावेळेस निधन झालं होतं, या शास्त्रज्ञांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस थॉमस एडिसन यांच्याकडं त्यांना त्यांच्या आयुष्यात पडलेल्या प्रश्न त्यांनी जे लिहून ठेवले होते, त्यांना जे प्रश्न पडले ते प्रश्न त्यांनी लिहून ठेवले होते. किती वह्या होत्या त्यांच्याकडं? 2500. त्यांना आयुष्यात पडलेल्या प्रश्नाच्या वह्या लिहून ठेवल्या होत्या. तुम्ही म्हणाल इतक्या? पेटेंटच 1000चे, प्रश्न पडले नसतील तितके. ते शास्त्रज्ञ तेवढं त्यांनी ते शोध लावले. 2500 प्रश्नांच्या वह्या भरल्या होत्या. माझं आव्हान आहे, आपण लिहायला सुरुवात करायची आमच्या आयुष्यातले प्रश्न. शोधूया. 40 पाणी वही घालूया, मोठी नको, 40 पाणी, छोटी छोटी. मी तुम्हाला सांगू, 1.5 पान भरणार नाही, 1.5 पान. आणि जर 1.5 पान भरलं तर मी तुम्हाला हेही सांगतो, त्यातलं किमान 1 पान हे आपण निर्माण केलेल्या प्रश्नांचं असणार आहे. अर्धेच पान दुसऱ्यामुळे कुठंतरी प्रश्न निर्माण झाले. पण आम्हाला बऱ्याच वेळा आनंद वाटतो बरं का, हे प्रश्न दुसऱ्याकडे सरकवण्यासाठी. आपण निसर्गाचा एक घटक आहोत हे ज्या दिवशी आपण मान्य करू ना, त्या दिवशी आपल्याला संघर्ष मान्य होतो. निसर्गाचा एक घटक आहोत हे ज्या दिवशी आपण मान्य करतो त्या दिवशी आपल्याला संघर्ष मान्य होतो. ही पृथ्वी माणूस म्हणून आपल्याला आंदण नाही दिलेली. या पृथ्वीवरती जसा कीटकांचा अधिकार आहे, जसा किड्या मुंग्यांचा म्हणजे आपला जसा अधिकार आहे तसा त्यांचा अधिकार आहे. आणि मी वेगळं सांगत नाही, मुंग्यांच्या 10,000 प्रजाती आहेत. 10,000 प्रजाती मुंग्यांच्या आहेत. कल्पना करा बरं, त्यांना जगण्याचा अधिकार नाहीये. आपण कोण वेगळे लावून गेलो आणि आपल्याला असं वेगळं का वाटतं? म्हणजे आपल्या आयुष्यात एक गोष्ट असते, काय माहितीये का? बघा, शिक्षण झालं की मी शांत होईल, पहिला टप्पा. शिक्षण पूर्ण होत आलं, नोकरी लागली की सगळं व्यवस्थित लागेल. नोकरी लागून 6 महिने होतात की नाही तोपर्यंत वा आनंद आहे. लग्न झालं की मी शांत होईल. लग्न झाल्यावर शांत होतं. लग्न झालं की आपलं काय माहित आहे? मुलं व्यवस्थित झाली की मी शांत होईल. मुलं झाली की ह्याचं शिक्षण व्यवस्थित झालं, किमान 10वी पर्यंत व्यवस्थित होऊ दे, मग बघू पुढं. 10वी पर्यंत शिक्षण झालं की अजून टेन्शन वाढलं, पुढं कुठे ऍडमिशन मिळेल, मग मी शांत होईल. तर त्याचं लग्न झालं तर मी शांत होईल. खरं सांगू, तू आधी शांत हो, सगळं व्यवस्थित हो. मुळात मलाच शांत व्हायचं नाहीये. आपण परिस्थितीवर किती दिवस हे ठेवणार आहोत?
यांना आयुष्यातले प्रश्न सुटणार नाही, ते सातत्यानं वाढतच जाणार आहे. बरं, हे आपल्याच बाबतीत घडतंय का? आपल्याच बाबतीत घडतंय असं नाही बरं का. कलवीन नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचत होतो. एका शिक्षकानेच लिहिले ते पुस्तक, खूप छान पुस्तक आहे, ते वाचत होतो. आणि ते पुस्तक वाचताना मला कळालं, तुम्हाला सुगरण नावाचा पक्षी माहिती आहे, त्या सुगरणाचं घरटं माहिती आहे. तुम्हाला हे माहिती आहे, सुगरण नावाचे सुगरण पक्षाला जे घरटं बांधतं ते पक्षी कोण घरटं बांधतं? मादी घरटं बांधत नाही, घरटं नर बांधतो. ते घरटं नर बांधतो. आणि त्या सुगरण पक्षाविषयी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुगरण पक्षाचं घरटं नदीच्या काठावर, विहिरीच्या काठावर, पाण्याच्या ठिकाणी असतं. पावसाचा अंदाज त्यानं येतो. ते घरटं किती खाली आहे, किती वरती आहे, त्यानं अंदाज येतो. आणि इतकं सुबक, इतकं देखणं घरटं एखाद्या इंजिनियरला देखील बांधता येणार नाही, तितकं ते देखणं घरटं ते सुगरण नावाचा पक्षी बांधतोय. तो नर बांधतो. पण तुम्ही सगळ्यांनी कधीतरी असं बघितलंय, काही घरटे अर्धवट असतात ना, का? ते वाचा कधीतरी कळेल. सुगरण नर नावाचा पक्षी ते घरटं बांधत असताना ते अर्ध घरटं बांधत आल्यानंतर तो आपल्या जोडीदारीला म्हणजे मादी सुगरणीला घेऊन येतो आणि तिला ते घरटं दाखवतो. तिला जर ते घरटं पसंत पडलं तर तो पुढे बांधतो, नाही तर पुढे बांधत नाही. आणि ही अर्धी घरटी आहेत ना, ते अर्ध्या घरट्यांचा विषय तो आहे. तुम्हाला काय वाटलं, लग्न ठरताना तुम्हालाच घर दाखवायला लागतं? सुगरण पक्षाला घर दाखवावं लागतं. आणि जर सुगरण पक्षीने ते मान्य केलं नाही तर ते घरटं अर्धवट राहते. हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण, कमीत कमी आयुष्य असणाऱ्या पक्षाच्या आयुष्यातला देखील संघर्ष कमी नाहीये. तुमच्या आयुष्यातला आणि माझ्या आयुष्यातला संघर्ष कमीच व्हावा किंवा तो संपावा असं आपल्याला का वाटतं? हे कविता आहे, असे जगावे आव्हानांचे चाहताळावर लागून अत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि ते उत्तर देण्याची भूमिका जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण जिथे आहोत तिथे आपल्याला अत्यंत आनंदाने काम करता येत नाहीये. मी थोडं वेगळं बोलतोय. रेकॉर्डिंग केलेल्या क्लिप काढायच्या नाहीत हा, नाहीतर ते अर्धवट क्लिप काढलं तर सगळ्यात समोर तुमच्या बोलणं फार डेंजर आहे आत्ताच्या काळात. म्हणून हे सत्य आहे, ते बोलतोय. कारण माझी महाराष्ट्रभर ओळखच आहे मुळात कडू बोलणारा वक्ता म्हणून, आणि ती खरी गोष्ट आहे. मी आता महामंत्री साहेबांच्या बरोबर ऑफिसमध्ये बोलत बसलो होतो, त्यावेळेस मी फोन लावला होता नरेंद्र बापूंना. नरेंद्र बापू शिरपूरचे आहेत, धुळ्यामध्ये संस्था आहे. तिथल्या एका शिक्षकांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. तिथं आदरणीय व्यंकटराव बापू रणधीर, एक खूप मोठं व्यक्तिमत्व, ऋषितुल्य व्यक्तिमत्व, त्यांनी तिथल्या संस्था उभ्या केल्या. त्या संस्थेमध्ये मी व्याख्यानाला गेलो होतो. त्या संस्थेत व्याख्यानाला गेल्यानंतर बाहेरच्या मेन दरवाज्यावरती एक पाटी लिहिली. ती पाटी वाचल्यानंतर मी अक्षरशः हादरलोच. ती पाटी अशी होती, दोन्हीपैकी एक सोडा, एक तर नोकरी किंवा हलगर्जीपणा. हे वाक्य वाचल्यानंतर मी हादरलो. म्हटलं नोकरी सोडा काय म्हटलं सर? मी त्या नरेंद्र विचारलं, म्हटलं इतकं हार्ड वाक्य कसं काय लिहिले, नोकरी सोडा असं का लिहिलंय? तर त्यांनी सांगितलं की त्यांचं आयुष्य ऋषितुल्य व्यक्तिमत्वातनं गेलंय. आणि हे वाक्य मी ज्यावेळेस विचार करायला लागलो ना, त्यावेळेस मी आता रामेतीला बोलतोय, JPCला ग्रामसेवक फडणवीसांना बोलतोय. मी कधी ही वाक्य मी वापरायला सुरुवात केली की आपल्याला काही वेळेस काही ना काहीतरी सोडावं लागेल, काही ना गोष्टींचा त्याग करावा लागेल. जोपर्यंत तो त्याग केला नाही तोपर्यंत आपल्या जगण्यात आनंदाची दारं उघडत नाहीये. माझ्या समोर असलेल्या सगळ्या लोकांनी एकदा फक्त विचार करून बघायचा, ज्या दिवशी आपल्याला शिक्षक म्हणून नोकरी मिळाली तो दिवस आपल्यासाठी काय होता? आणि ज्याला आपल्याच मित्र किंवा मैत्रिणीला या प्रक्रियेत आत येता आलं नाही त्याच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे? ज्ञान, बुद्धी, पात्रता आणि क्षमता असलेली हजारो पोरं लाईन लावून मागायत. आणि मी हात वर करून सांगतोय, D.Ed, B.Ed आणि M.Ed झालेला मी स्वतः फक्त शासनातल्या व्यवस्थेच्या दोषामुळं प्रक्रियेच्या बाहेर राहिलो. म्हणजे मत आहे असं शासनाचं की मला शिकवता येत नाहीये, मी त्या पात्रतेचा नाहीये. मी हा मुद्दा याच्यासाठी सांगितला की इतकं चांगलं ज्ञान असणारी मुलं या प्रक्रियेच्या बाहेर राहिली. आपण प्रक्रियेच्या आत आहोत. वर्क फॉर रिस्पेक्ट ही जोपर्यंत गोष्ट निर्माण होत नाही तोपर्यंत आनंदच निर्माण होणार नाही. आनंदाचं मुख्य माध्यम आहे माझ्याकडं या काळात सन्मानानं करावं असं काम माझ्या वाट्याला आहे किंवा माझ्याकडे ते आहे. केवढी मोठी सन्मानाची गोष्ट आहे, केवढी मोठी. म्हणजे पायाला हात लावणारी पिढी एक तयार करता येते, ती समोर आहे. हजारो डोळे तुमच्या समोर आहेत जी त्यांच्या आयुष्याची स्वप्न घेऊन ती आपल्या समोर बसलेली आहेत. कुणाच्या समोर अशी आहेत मला सांगा बरं? प्रत्येक नोकरीमध्ये कागदावरती काम करावं लागतं,
आपण भाग्यवान आहोत, आम्हाला काळजावरती काम करता येते. आपण भाग्यवान आहोत कारण एकमेव क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये आम्ही हे काम करू शकतोय. आणि हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट नाहीये. आता नकारात्मक परिस्थिती नाही कसं आहे, निश्चित आहे शासनानं हात बळकट करण्याऐवजी, व्यवस्थेनं हात बळकट करण्याऐवजी सगळ्यात जास्त दुबळं करायचं कुणाला ठरवलं तर ते आपल्याला. ही गोष्ट नक्की आहे. शाळाबाह्य कामं आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संध्याकाळी 9 वाजता अचानक येणारा मेसेज आहे, त्याच्यावर येणार आहे मी नंतर. तर ते आहे, हे सगळं आहे. नकारात्मक वातावरण निश्चित आहे, आपण ते मान्यच करूया. मी स्वतः मान्य करतोय ते. मी त्याच्या अजिबात म्हणत नाही की असं नाहीच आहे. 100% ते नकारात्मक वातावरण आहे. नकारात्मक आहे, नकारात्मक आहे, नकारात्मक आहे, हे आपण किती दिवस म्हणणार आहोत आणि या गोष्टीनं आयुष्यातला आनंद का संपवणार आहोत. नकारात्मक आहे या गोष्टीचा स्वीकार करून मी माझ्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय पेरू शकतो आणि तो आनंद कशा पद्धतीने घेऊ शकतो हा विचार मी कधी करणार आहोत. त्या गोष्टीकडे बंद पडलेलं घड्याळ हे बंदच असतं, दिवसातून 2 वेळा ते चालू असतं आपल्या पद्धतीनं. बंद पडलेलं घड्याळ बंद असतं ना, पण तुम्ही बंद असलेल्या वेळेपुरतं त्याच्याकडे बघितलं म्हणजे 3 वाजता त्याचा काटा बंद पडलाय, तुम्ही 3 वाजता त्याच्याकडे बघायचं. एक वेळ चालू आहे आणि रात्री 3 वाजता परत चालू आहे, म्हणजे ते दिवसातून 2 वेळा चालू आहे. या वृत्तीनं आम्ही जर त्याच्याकडे बघितलं तर नकारात्मक भावना कमी होत जाते. आणि माझं विधान नाही, एका तज्ञांचं विधान आहे, ज्या समाजामध्ये शिक्षक सकारात्मक नाहीये तो समाज देखील प्रगतीच्या पथावर कधीही जात नाही किंवा आजूबाजूचा परिसरही प्रगती पथावर जात नाहीये. ते विधान वेगळं आहे. ते विधान असं आहे, ज्या देशाचा शिक्षक मित्र आहे तो देश कधीही पुढे जात नाही. आम्हाला ते धाडस दाखवावं लागेल की माझ्याकडे असलेल्या गोष्टी मी अधिक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करू शकतोय आणि ही त्यागाची भूमिका असल्याशिवाय होत नाही. मला असं वाटतं की आम्ही काड्यापेटीसारखं सर राहिलं पाहिजे साहेब. काड्यापेटीसारखं. काड्यापेटी काय करते तर काड्यापेटीचा गुणधर्म असा आहे किंवा त्याची भूमिका अशी असते, ती पेटवल्यानंतर स्वतः पेटते आणि समोरची पणती पेटवते. तुमच्या समोर बसलेली 100 मुलं आहेत, 50 मुलं आहेत, त्या मुलांच्या आयुष्याच्या ज्ञानाचा, संस्कारांचा दीप प्रज्वलित करायचं असेल तर आम्हाला आमच्या आयुष्यात अनेक वेळा त्यागानं पेटावंच लागेल. आणि तीच भूमिका जर असेल तरच समोरच्या पंक्त्या प्रज्वलित होणार आहेत. दुसरं विधान असं आहे, तुमच्या पायाला हात लागणाऱ्या लोकांची संख्या वाढली की त्या दिवशी समजायचं आमची उंची मोठी झाली. आणि ती उंची मोठी करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू शकतोय. ते आमच्याकडे क्षमता आहे. काय काय करावं लागेल, जसं मगाशी मी म्हणालो की 9 वाजता मेसेज येतो, आला 9 वाजता मेसेज, पुढचे 2 तास तुमचे कसे जाणार आहेत सांगतो ना मी, कसे जाणार आहेत. कळतं का नाही आम्हाला, घर आहे का नाही, आम्ही हेच करत बसायचं का, आता ही वेळ आहे का, बरं सगळं ठीक, पुढं पुढं काय, हे एकदा समोर सगळ्यांच्या बरोबर म्हणा बरं. विधान करतो, गर्दीला मेंदू नसतो, गर्दीला विवेक नसतो. ज्या दिवशी आपल्याला एकटं असताना हसता येईल, एकटं असताना रडता येईल, एकटं असताना गाणं म्हणता येईल, त्या दिवशी समजायचं की आम्ही खूप आनंदी आहोत. 9 वाजता मेसेज आल्यानंतर 11 वाजेपर्यंत जर आम्ही धुमसत राहणार आहोत तर याचा अर्थ तुम्ही घराची शाळा केली, घराची शाळा केली. हा आनंद, हा जी.आर. शासनानं नाही काढला ना. म्हणजे मी आता बघितलंय, माझे एक मित्र आहेत, संध्याकाळी 5-5:30 वाजता ते शाळेतनं आले, मी त्यांच्या घरी बसलो होतो. ते शाळेतनं आल्यानंतर त्यांचा 4 वर्षाचा मुलगा पळत गेला आणि त्याने मिठी मारली. मिठी मारल्या त्याने पटकन बॅग बाजूला ठेवली, त्याला ढकललं आणि त्याला इतकंच म्हणाले, अरे कळतं का नाही तुला, 2 मिनिटं कपडे तर काढू दे, पांढरे कपडे तर काढू दे. त्या क्षणाचा आनंद गेला ना. मला सांगा कुठं शासनानं जी.आर. काढलाय? संध्याकाळी 5:30 वाजता बाळाला पळत आल्यानंतर मिठी मारल्यावर त्याच्याबरोबर आनंदानं वागायचं नाही, याचा जी.आर. कधी काढला नाहीच ना. ऑफिस बंद झालं पाहिजे बटन बंद केल्यासारखं. ही जर व्यवस्था आम्ही आमच्या बाबतीत करून नाही घेतली तर आनंदाचं दार उघडणार नाही. ही व्यवस्था करूनच घ्यावी लागेल. बरं, हे मी विधान म्हणालोच आहे की पुढचं काय येतं माहित आहे, तुम्ही जर आहात या मग कळलं. हे माझ्या बाबतीत येतं, हे मला बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. बरं, मला याच्या बाबतीतले तुम्ही 4 पर्याय सांगून द्या. असं करायचं नसेल तर याला पर्याय काय, तर त्याला पर्याय जे आदरणीय रणधीर बापू म्हणाले होते ते
जे वाक्य लिहिलं होतं तोच उपाय, त्याच्या पलीकडे काय. आणि तो उपाय मी स्वतः केलाय बरं का. 2021ला मी राजीनामा दिलाय नोकरीचा, मला उत्तम नोकरी होती. त्याचं कारण काय, माझ्या स्पीड ब्रेकर पुस्तकाच्या पहिल्या पानावरती मी लिहिलंय, आनंदी राहता येणं ही सामान्य गोष्ट नाही, तोच तुमच्या यशाचा पाय आहे. ती वृत्ती आहे, ती घटनेवरती अवलंबून नाही. हे अल्बर्ट एलिसनेही सांगितले, तेही पुढे विश्लेषण करतो. पण आम्हाला हे ठरवून घ्यावं लागेल की मला बटन बंद केल्यासारखं विचार बंद करता येतोय का. जर बटन बंद केल्यासारखा माझा जर विचार बंद होत नसेल तर त्याला आम्ही जबाबदार आहोत, व्यवस्था नाही. हे आम्हाला आमच्यामध्ये तो बदल करूनच घ्यावा लागेल. जर आमची भूमिका नकारात्मक असेल तर ज्यांनी आपल्याकडे डोळे लावले त्या मुलांच्या बाबतीत आम्ही काय करणार आहोत, त्यांना सकारात्मक विचार कुठला देणार आहोत. म्हणजे मी शाळेत होतो, तुम्ही तुमच्यातली बरीच काही लोक असतील त्या शाळेमध्ये, मला वाटतं त्या कविता होत्या. आता कुठल्या कवितेत मला माहित नाही, हिंदीला मला एक कविता होती, नीड का निर्माण फिर फिर नेह का आह्वान फिर फिर ये उठे आदि नभ में छा गया सहसा अंधेरा धुली दुसर बादलों ने इस भूमि को वाहती गिरा. हरिवंशराय बच्चन यांची ही कविता होती. त्या कवितेचा अर्थ काय होता, नीड का निर्माण फिर फिर नेह का आह्वान फिर फिर. म्हणजे पक्षी घरटं बांधतोय, बांधून झालं की वादळ येते, ते घरटं वादळाला उडून जाते, तो पक्षी थांबत नाही, वादळ संपल्यानंतर पुन्हा ते घरटं बांधतोय. नीड का निर्माण फिर फिर नेह का आह्वान फिर फिर. म्हणजे सतत सतत तीच गोष्ट आहे, वादळ आलं की घरटं उद्ध्वस्त होतंय, तो पक्षी पुन्हा ते बांधण्याचा प्रयत्न करत राहतोय. ही 10वीची कविता होती. मला सांगायला आनंद वाटतो, ही कविता पाठ होण्याचं कारण असं, शिकवणारे शिक्षक ज्या वेळेस समोर शिकवत होते, आज सकाळी माझं 8 वाजता त्यांच्याशी बोलणं झालंय. मला 10वीला ही कविता होती. ज्यावेळेस शिकवत होते डोळे त्यांचे पाण्याने भरले होते. कुठली कुठली उदाहरणं दिली होती. अक्षरशः त्या कवितेला त्यांनी गावातल्या एका भिंत पडलेलं घर आम्हाला निघून दाखवलं होतं की हे बघा ही भिंत पडले ना, ही भिंत पडले. आपण 15 दिवसांनी येऊ, 1 महिन्याने येऊ, ही भिंत बघू. 15 दिवसानं महिन्याने गेल्यानंतर त्या लोकांनी ती भिंत बांधून घेतली होती. आणि त्यावेळेस त्या शिक्षकाने सांगितलं, नीड का निर्माण फिर फिर नेह का आह्वान फिर फिर. आणि हे वाक्य मी माझ्या डायरीतल्या पानावरती लिहून ठेवलं 11-12वीला असताना. त्या भाषेत ती शिकवली होती म्हणून ती रुजली. आव्हान घेण्याचं सामर्थ्य कधी निर्माण होतं, ज्यावेळेस अभ्यासक्रम हा मुलांसाठी फक्त नाही आहे. मला सांगा एक साधी गोष्ट, वय आणि मन या 2 गोष्टी तरुण राहू शकतात असा घटक कुठला आहे. म्हणजे सरांचं वय मी म्हणतोय 50च्या पुढे असेल आणि सर जर समजा सगळ्या मुलांना गल्लीत गावाच्या समोर घेऊन गेले आणि नाचायला लागले, कोण म्हणेल असं, काय सर तुमचं वय काय, तुम्ही करताय काय, कोण म्हणेल. उलट गावभर चर्चा होईल, सर आज सकाळी नाचून शिकवत होते मुलांना. मन आणि वय 2 तरुण ठेवता येणारी एकमेव ही गोष्ट आहे. बरं, याच्याही पलीकडे सांगतो, यामध्ये आव्हानं आहेतच, नक्कीच आव्हान आहे. CPR मध्ये एक ऍक्सिडेंट झाल्यानंतर 15 दिवसापूर्वी एका व्यक्तीबरोबर गेलो होतो सर. ऍक्सिडेंट झाला होता, कवटी फुटली होती, संपल्याचा जमा होता. ज्यावेळेस त्या पेशंटला आम्ही आत घेऊन गेलो, माझ्याबरोबर 200 लोक होते, आत घेऊन गेलो. 2 नर्स जेवणाचा डबा उघडून जेवत होत्या, कोरभर भाकरी त्यांची खाऊन झालेली होती. पेशंट बघितल्या त्या दोघी मुली उठल्या, डबा बंद केला आणि कवटी फुटलेल्या पेशंटला त्याने हाताळायला सुरुवात केली. 2 मिनिटात हाताळायला सुरुवात केली. पलीकडच्या 2-3 त्या वॉर्डमधल्या नर्स येईपर्यंत त्या पेशंटला त्यांनी स्टेबल करण्याचा प्रयत्न केला आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला त्याने हात धुतला आणि तो डबा कंप्लीट केला माझ्या डोळ्याच्या समोर. इतकं निर्गत होतं आलं तरच आम्हाला आनंद निर्माण करता येईल. आम्ही 6 महिन्याच्या अगोदरचा प्रश्न आज उपस्थित करणार असेल आणि पुढच्या 6 महिन्याच्या नंतर निर्माण होणारा प्रश्न आज मोडून जर इथं आणणार असेल, आजचं काय, आत्ताचं काय, या क्षणाचं काय. वेळ निघून जात नाही आयुष्यातली, आयुष्य निघून जाते, ही गोष्ट आमच्या लक्षातच येत नाहीये. आणि आम्हाला ही गोष्ट करावी लागेल. शाळेमध्ये असताना त्या कविता बघा ना, मला वाटतं कोलंबसचं गर्वगीत नावाची कविता होती. त्या कवितेचा शेवटची ओळ काय आहे, त्या कवितेचा आशय काय होता कोलंबसच्या गर्वगीत या कवितेचा. मग ही कविता शिकवत असताना, वर्गात शिकवत असताना कोलंबसचे गर्वगीत, मनामध्ये ती भावना आपल्या तयार होत नाही. आणि जर ती भावना आपल्या मनामध्ये तयार होणार नसेल तर ती समोरच्या विद्यार्थ्याच्या मनात कशी भावना तयार होईल. कोलंबसची गर्वगीतची कविता होती, त्या कवितेचा आशय असा होता, कोलंबस समुद्रातनं सफरीवरती निघालाय, नव्या प्रदेशाचा शोध घ्यायचा आहे, त्याच्याबरोबर अनेक खलाशी आहेत आणि ते शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. थोडं अंतर गेल्यानंतर हळूहळू त्या खलाशांच्या, आजूबाजूच्या खलाशांच्या मनामध्ये नकारात्मक भावना तयार होते.
नकारात्मक भावना तयार होते आणि ते म्हणतात की नाही आपल्याला मागं फिरायचं आहे. कोलंबस सांगतो की नाही आपल्याला पुढे जायचं आहे. थोडं अंतर पुढे जातं आणि ते सगळे खलाशी मीटिंग घेतात आणि सांगतात कोलंबस आपल्याला मागं जाऊ देणार नाही, यालाच मारून टाकूया आपण समुद्रात, याला सोडायचं नाही, याला मारल्याशिवाय तो आपल्याला पाठीमागे जाऊ देणार नाही. आणि हे ज्यावेळेस कोलंबसच्या लक्षात येतं ही काही ना काहीतरी करणार, त्यावेळेस कोलंबस आपली डायरी काढतो. तो उगाच काहीतरी रेषा त्याच्यावरती आखतो आणि सांगतो आपण आलोय, पोहोचतोय आपण थोड्या वेळात. तो आकाशातले पक्षी दाखवतो आणि सांगतो हे बघा पक्षी आहे. पक्षी कधी असतात? किनारा कुठेतरी जवळपास असेल तरच पक्षी असतात. तो झाडांची पानं दाखवतो, तरंगत येणारी झाडांची पानं दाखवतो आणि सांगतो की किनारा जवळच आहे. आणि असं करत 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 त्यांच्या मनामध्ये तो पॉझिटिव्ह विचार पेरत 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 तो सांगतो की फ्रान्सचा राजा आपल्याला सोन्याच्या मोहरा देणार आहे, सोन्याच्या अंगठ्या देणार आहे. असं करत करत तो किनाऱ्यावरती पोहोचतो. आणि त्या शेवटच्या त्या कवितेची ओळ आहे, अनंत आमची ध्येय शक्ती अनंताना आशा किनारा तुला पाहणार आला, अशी ती शेवटची ओळ आहे. कवितेचा आशय फक्त शिकवला, त्या कवितेच्या आशयाच्या पाठीमागे स्वतःलाही ऊर्जा देणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्या शोधल्या की आयुष्यात आनंद निर्माण झाला. कोलंबसनं त्या काळामध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या मनात जे सकारात्मक विचार पेरले होते ते आता आम्हाला आमच्या मनामध्ये पेरून घ्यावे लागतील, आमच्या मनामध्ये ते पेरून घ्यावे लागते. अजून मला वाटतं एक पाठ होता की सर जमिनीला कातडं अंतरता येत नाही, पायात चप्पल घालतायत. आम्ही जमिनीला कातडं अंतरण्याचा, व्यवस्थेत बदल होण्याचा, समोरच्या घटनांच्यात बदल होण्याचा प्रयत्न करत असेल तर ते तसं कधीही घडत नाही. आम्हाला आमच्यापासून सुरुवात करावी लागेल. शाळेत गणितात वर्तुळ काढायला शिकवलं जातं ना, त्या वर्तुळाचा नेम काय? वर्तुळाचा एक केंद्रबिंदू आहे, त्या केंद्रबिंदूवरती एक टोक ठेवलंय. वर्तुळ काढत असताना समजा ठेवलेलं टोक हल्लं तर वर्तुळाला व्यवस्थित येत नाही, त्याला 2-3 रेषा उठतात माहिती आहे. आणि आपण सांगतो अरे टोक दर दाबून केंद्रबिंदूवरचं टोक हलता कामा नाही. जर केंद्रबिंदूवरचं टोक हल्लं तर वर्तुळाला रेषा येतात. मनाचा केंद्रबिंदू काय आहे? त्याचं टोक वारंवार का हलते? आणि जर ते टोक हलत असेल तर आयुष्याला 2-3 रेषा उठल्याशिवाय राहत नाही. मग मॅसेज पडल्या पडल्या वाक्य येते, यांना का वेळ आहे का नाही? ते केंद्रबिंदूवरचं टोक हल्ल्यामुळे ते टोक हलता कामा नाही. मला कळालं, म्हणजे मी गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते उदाहरण देतो. तुम्ही नवीन गाडी घेतली, नवीन अगदी करकरीत गाडी नवीन घेतली, गाडी घेऊन निघालाय, रस्त्याने जाताना समोर एक गाडी आली, मोटरसायकल आली किंवा मोठी गाडी आली, त्या गाडीनं धडक दिली, तुमच्या गाडीचं नुकसान झालंय. चूक समोरच्याची आहे. मी काय म्हटलं? चूक समोरच्याची. तुम्ही काय करणार? कोल्हापूरच्या हे विसरू नका. आपण काय करणार? उतरणार, गाडी नवीन आहे, चूक त्याची आहे, कदाचित पटकन त्याला 2 कानाखाली मारणार, मुस्कडत मारणार, त्याला ओरडणार, शिव्या देणार, सगळं करणार. हे सगळं झालं, आता शेवटी काय करणार? गाडी दुरुस्तीचा विचार करणार. पुन्हा शेवटला काय म्हणणार? तू त्याचा खर्च दे. बरोबर? आता तुम्ही असं म्हणाला की ते काय म्हणता माहिती? खर्च देणार होतो, तुम्ही मुस्कडत का मारले सांगा पहिल्यांदा. मी नाही म्हणालो होतो का? माझी चूक मी मान्य केलेली नाही का? आता प्रक्रिया उलटी करा बरं. आधी त्याला सांगा तुझी चूक मान्य आहे? हो, यस. गाडीचा खर्च सगळा तू घालायचा सर माझ्याबरोबर. त्यांना खर्च घातला, गाडी दुरुस्त झाली की मग 2 मुस्काळात मारायचं आणि सांगायचं गाडी अशी चालवायची नसते. हे सुखाचं आहे. आम्ही सगळं अगोदर करतो दंगा, नंतर त्या सगळ्या करायच्या त्या गोष्टी करतो. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत होत नाही. महापुरुषांना जगणं समजलेलं होतं. महापुरुषांच्या आयुष्यात त्यांनी जगण्याचा अर्थ समजून घेतलेला होता. गौतम बुद्धांनी आम्हाला सांगितलेली 4 तत्व काय होती? दुःखाचे जे सांगितलं, दुःख आहे, दुःख निवारण करता येतं, दुःख निवारणाचे मार्ग सांगितले. जे आर्य सत्य सांगितलेली होती, दुःख आहे याचा स्वीकार करणं पहिल्यांदा आणि त्याच्या निवारणाचे मार्ग शोधणं. जोपर्यंत ते आम्ही पर्याय शोधत नाही तोपर्यंत आमच्या समोर पर्याय उपलब्ध होत नाही. संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं. शाळा संपल्यानंतर हे पसायदान होतं. ते शाळेमध्ये पसायदान शेवटला होतं. मला शाळा संपेपर्यंत पसायदानाचा अर्थच कळला नाही. म्हणजे शाळा संपेपर्यंत कधीही पसायदान शाळेत शिकवलं नाही आणि पसायदानाचा अर्थच कळला नाही. मला पसायदानाचा अर्थ माझे गुरुवर्य, मी ज्यांना गुरु म्हणतो ते आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेबांच्याकडनं मी पसायदानाचा अर्थ त्यांच्याकडनं ऐकला. त्या पसायदानाच्या ओवी जर बघितलं तर तुम्ही 9 ओव्या आहेत. 9,000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ झाल्यानंतर त्या 9 ओव्यांच्या सार दिले. पसाय म्हणजे प्रसाद, प्रसादाचं दान मागितलं शेवटला की हे एवढं सगळं काम केलंय
हे मी तुझ्या चरणी अर्पण करतोय. आता तुला जे देता येते ते मला दे. मागणं कुणाबद्दल मागितलंय? स्वतःबद्दल नाही. जे स्वतःबद्दल मागणं मागितलं जातं ते कधीही आनंद देणारं नसतं. मी या विचारांचा अजिबात नाही बरं का, म्हणजे मध्येच साहेब एक गोष्ट सांगतो, नाहीतर तुम्ही म्हणाल की सर हे सांगणं सोपं असतं, पैसा कमवू नये या विचाराचं मी अजिबात नाही ना, अजिबात म्हणजे अजिबात नाही. कारण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यामध्ये धर्मानंतर येतं ती 2 नंबरची गोष्ट कुठली आहे? अर्थ आहे. अर्थ हा पुरुषार्थ आहे. चांगला माणूस श्रीमंतच असला पाहिजे, शिक्षक श्रीमंत असले पाहिजे, त्या मताचं मी. हा, याच्यावर टाळी वाजवायला हरकत नाही सर. पण त्याच्यावरती नंतर धर्म, अर्थ, काम, मोक्ष या आहेत. पण त्या पसायदानाच्या ओळीमध्ये शेवटला जे मागणं मागितलंय ते मागणं दुसऱ्याच्या कल्याणाचं मागणं मागितलंय. त्याची काय ओळ आहे? आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान. हे विश्वात्मक ते मागणं मागितलंय. त्याच्यातली एक ओळ आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. त्या ओळीचा अर्थ काय आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हणजे दृष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. तुमच्या मनाचा वाकडेपणा, दृष्टपणा संपला की आपोआप सत्कर्म वाढायला सुरुवात होते. वाकडेपणा संपत नाही, विचारांच्यातले दोष संपत नाहीत. जोपर्यंत आपल्या विचारांच्या मधली प्रक्रिया शुद्धत्व येत नाही तोपर्यंत वाकडेपणा संपत नाही. आणि तो संपला म्हटलं की सत्कर्म वाढायला सुरुवात होते. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. म्हणजे अशा माणसांची एकमेकांना ओळख व्हावी आणि तर ते जगाचं कल्याण त्याच्यामध्ये आहे. ज्ञानेश्वरांनी सर हे मागणं मागितलंय. पण ज्या गीतेची निर्मिती झाली त्या श्रीकृष्णांचं मागणं वेगळं आहे. ते काय म्हणतात माहितीये? यदा यदा ही गर्वस्थित ग्लानिर्भवति भवती भारत. म्हणजे इथं दृष्ट संपायला पाहिजेत आणि त्यांना मारलंच पाहिजे. मानवतेचा विचार करणाऱ्या माणसाचा विचार काय असतो? तर मानवतेचा विचार करणाऱ्या माणसाचा विचार असतो आपल्यातले दोष संपले की आनंदाची निर्मिती होते. जोपर्यंत दोष संपत नाहीत तोपर्यंत आनंदाची निर्मिती कशी होईल? आणि दोष संपण्याची प्रक्रिया काय? ती दोष संपण्याची प्रक्रिया जर बंद झालेली असेल तर दोष संपणारच नाही. मी ही प्रक्रिया काय सांगतो. उदाहरणार्थ श्रवण, भाषण, वाचन, लेखन हे शिक्षणाचे 4 स्तंभ आहेत. 1937 ला गांधी शिक्षण वर्धा शिक्षण पद्धती आहे. 52 ला विद्यापीठ आयोग आला. 66 ला कोठारी आयोग आला, बरोबर ना? 86 ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. 92 ला कृती कार्यक्रम आला. 2000 पासून पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं. त्याच्यानंतर पुढे 4 क्वेश्चन पेपर सेट वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया बदलत गेल्या. तुम्ही कोठारी आयोगाच्या अगोदर म्हणजे गांधीजींनी जी 1937 ला गुणी यादी शिक्षण पद्धती, मूलोद्योगी शिक्षण पद्धती सांगितलेली होती, त्या शिक्षण पद्धतीतला पाया काय होता? तर विद्यार्थ्यांच्या 3H चा विकास झाला पाहिजे. म्हणजे हेडचा विकास झाला पाहिजे, हर्टचा विकास झाला पाहिजे आणि हँडचा विकास झाला पाहिजे. बुद्धीचा विकास झाला पाहिजे, भावनेचा विकास झाला पाहिजे आणि त्याला श्रमप्रतिष्ठेचं मूल्य कळालं पाहिजे. हे त्या शिक्षण प्रक्रियेचं तत्व होतं. आता गेल्या 15 वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठीच अधिक गोष्टी केल्या जात आहेत. म्हणजे मी परवा कुठंतरी बघितलं सर, पहिलीला काहीतरी मुलाचा नंबर आलेला आहे तर त्याचा अगदी मोठा डिजिटल आहे सर. मोठा म्हणजे बिंच भरलेला इतका डिजिटल आहे मोठा. आणि मॉनिटर झालेल्या एका पोराचा पण लावलाय कुणीतरी. वर्गात पहिलीलाच पोरग आहे तर ते मॉनिटर झालं. आम्हाला हे दाखवावं लागतंय. त्याचं कारण काय आहे? कारण बौद्धिक विकासाला दिलेलं अधिक महत्व. पण बौद्धिक विकासामध्ये काय येतं हे मी विद्यार्थ्यांच्या अंगाने बोलत नाही. शिक्षक म्हणून आपण त्यांच्या बाबतीत काय करायला पाहिजे या बाबतीतही मी बोलत नाहीये. मी बोलतोय या बाबतीत की ते तत्व आमच्यासाठी किती महत्वाचं आहे. म्हणजे बौद्धिक विकासामध्ये काय येतं? बौद्धिक विकासामध्ये येतं स्वतःची मतं तयार झालीत का, निर्णय प्रक्रिया डेव्हलप झाले का, पेपरला त्याला चांगली मार्क असतील आणि मला पुढं काय करायचं आहे हे जर त्याला कळत नसेल, त्याची स्वतःची मतं तयार झालेली नसतील तर बौद्धिक विकास झाला असं अजिबात म्हणता येत नाही. आता हेच तत्व विद्यार्थ्यांचं जे तत्व आहे ते तत्व जसंच्या तसं आपण आपल्यावर लावून बघूयात ना. आमची पक्की मतं तयार झालीत का? आमची पक्की मतं तयार झालीत का? पैसा पाहिजेच आहे किती? हे पाहिजेच आहे किती? गाडी पाहिजेच आहे कोणती? सुख पाहिजे कोणतं? हे पक्क जोपर्यंत आमची मतं तयार होत नाहीत तोपर्यंत बौद्धिक विकास नाही, तोपर्यंत भावनिक विकास नाही. आणि आम्हाला हे पक्क माहिती असलं पाहिजे मला काय हवंय, मला काय पाहिजे हे जर लिहून काढलं नाही का
तर त्याची उत्तरं साधी आहेत. मी त्याची उत्तरं काय म्हटलं? साधी आहेत. झोपल्यानंतर रात्री 3ऱ्या मिनिटाला झोप लागते का? जर लागत नसेल तर समजायचं काहीतरी हरवते. उठल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या रील्स डोळ्यासमोर येत आहेत का? जर येत असतील तर समजायचं काहीतरी हरवते. पुस्तकं वाचनाला वेळ मिळत नाहीये हे कारण सांगण्याची वेळ येते का? तर आपलं सर काहीतरी हरवतंय. महापुरुषांच्या विचारांची ओळख होत नाहीये, काहीतरी हरवतंय. विश्रांती घेता येत नाहीये. मी परत म्हणतोय, विश्रांती घेता येत नाहीये, हरवते काहीतरी. आपल्याला आनंदाच्या जागा कशा शोधायच्या असतात माहिती आहे? 3 दिवस सहलीला गेलो. सहल हा सर आनंदाचं माध्यम नाही, दमछाक होण्याचं माध्यम आहे. दमछाकच म्हणजे एक ड्रेसवर जाऊन येऊ शकतो आपण, 1-2 ड्रेसवर बॅग भरून घ्यायच्या, गाडीत 3 वाजता निघायचं, 4 वाजता तिथं जर कळालं इथून अजून एक तिथं मंदिर आहे तर पळत पळत त्या मंदिराकडे जायचं. ह्या सगळ्यात अजून फोटो काढायचे विसरायचं नाही, फोटो काढायचे. आणि ते फोटो साहेब कुठं ठेवायचे? स्टेटसला. आता हे आनंदाचं नाही स्टेटसला फोटो ठेवणं. फोटो स्टेटसला ठेवणं इथपर्यंत आनंदाचं नाही. कुठं पुढं सांगतो तुम्हाला, ते दुसऱ्या कुठे बघायला पाहिजे. आणि जर बघितले नाही, सगळ्या सहलीवर पाणी फिरलं सर. मला वाटला का तो आनंद? जर मला वाटला नसेल तर याचा अर्थ असा आहे, आमचं हे सगळं वेगळी आणि दुसऱ्याला दाखवण्यासाठी सुरू आहे. माझ्या हिताचं काय आहे? मला काय छान वाटतं, मला कोणती गाणी आवडतात, आवडणाऱ्या गाण्यांचा वेगळा फोल्डर माझ्या मोबाईलमध्ये आहे का? आवडणाऱ्या गाण्यांचा वेगळा फोल्डर. आकाशातला चंद्र बघून किती दिवस झाले? संकष्टी धरणाऱ्यांनी सांगायचं नाही. किती दिवस झाले चंद्र बघून? ते संकष्टीची पण वेगळी गंमत आहे. मी काय नावं ठेवत नाही तुम्हाला, पण इथून चंद्रावर पाणी मारतात सर संध्याकाळी. तो भाग वेगळा आहे. माझी पत्नी करते कधी कधी, बघितलं इथून जात, पण समाधान आनंदच आहे. माझा विरोध अजिबात नाही या गोष्टीला. मला सांगा, चंद्र बघून किती दिवस झाले? म्हातारीच्या फुलाच्या मागे आपण धावत होतो, किती दिवस झाले धावत? चिकन हातात घेऊन त्याची एखादी वस्तू करून किती दिवस झाले? या सुखांना अडवणारी कुठली गोष्ट आपल्या आयुष्यात आहे? कुणी अडवलंय? कुणीच अडवलेलं नाही. पाठीमागच्या 4, 15, 5, 10 वर्षापूर्वी जो मित्र होता त्याला फोन करून त्याची अवस्था काय आहे हे समजून घेऊन किती दिवस झाले? तुमच्या आजीच्या जवळ बसून, मी काय म्हटलं बघा, आजीच्या जवळ बसून तिच्याबरोबर गप्पा मारून किती दिवस झाले? गप्पा. क्रिकेट खेळून किती दिवस झाले? बरं, हे का सोडलं? म्हटलं की एकच कारण सांगते सर, वेळ. हेच कारण आहे ना, वेळ नाही. बघायचंय डिजिटल वेलबिंग नावाचं ऑप्शन चेक करायचं आपला. 5.5 तास कोणाचा आहे? 5.5 तास आहे. 5.5 तास आहे मोबाईलचा. त्यांचा नाही आहे, आपलाही तोच आहे. कुठं असतं ते सांगायचं गेलं तर आता चेक करू शकता, मी तुमची गरज असेल तर सांगतो. 5.5 तास मोबाईलचा आहे. सरासरी 3 तास आहे. 3 तास सरासरी. सरासरी 3 तास आहे. नाही आहे सरासरी 3 तास. मी एक वाक्य म्हणतो, त्याच्या पुढचं वाक्य म्हणा बरं. सोनू तुझा माझ्यावर. सोनूचा आणि आपला काय संबंध? आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्याचा काय संबंध नाही. सोनूचा नसू दे, आपला आपल्यावर आहे का? मी हे वाक्य का म्हणालो? पुढचं वाक्य, दूध सी सफेदी. येते वाक्य डोळ्यासमोर येते. कसं काय आलं? मोबाईलचा वापर. वेळ मिळत नाही हे याचं कारण मी कळकळीने सांगतो, महात्रया लांब आहेत आमच्यापासून. डेल कार्नेगी आमच्या आयुष्यात आले नाही. रॉबिन शर्मा आम्हाला समजून घेता आले नाही. अधिकतम अधिकतर नावाचं पुस्तक आहे किंवा अनपोस्टेड लेटर नावाचं पुस्तक आहे. ब्रह्मांडाची टाळी लागली पाहिजे वाचताना. आतून सुखाच्या उकळ्या फुटल्या पाहिजे. काय वाटलं? भौतिक गोष्टींच्या मध्ये सुख आहे आणि त्यानंच फक्त सुख मिळतंय, मी त्यालाही नकार देत नाही, असं आपल्याला का वाटायला लागलं? काय वाटायला लागलं? एखाद्या मुलाचा बोबड्या भाषेतला आलेला प्रश्न केवढा प्रचंड आनंद देतोय. त्याला विचारलेले प्रश्न, त्याला समजून घेतलेलं, त्याला माहिती नसलेल्या गोष्टी समजावून सांगण्यात किती मोठा आनंद आहे. पण आम्हाला त्या गोष्टी लक्षात येत नाहीये की इथं प्रचंड आनंद आहे आणि मला नेमकं काय हवं आहे हे बघितलेलं नाहीये. येतानाही आता मी गाडीतनं गाणी ऐकत होतो. कुठली गाणी ऐकत होतो? मी तुम्हाला त्याच्यातली काही धून ऐकून दाखवेन. का वाटत नाही की गझल मला लक्षात येत नाहीये? गझल ऐकल्यानंतर प्रचंड आनंद मिळतोय. त्या आजीच्या जवळ बसून तिच्या कानात हेडफोन घाला
आणि तिला एक कीर्तन फक्त चालू करून द्या आणि फक्त तिच्याकडे बघत बसा ना 5 मिनिटं. जगातलं सगळं सुख आणि आनंद तिच्या चेहऱ्यावरती असतो. काय मागितलं त्याने? पैसा मागितला, गाडी मागितली, बंगला मागितला, काहीच नाही. फक्त शेजारी बस 5 मिनिटं आणि बोल. कधीपर्यंत करता येतं हे? कधीपर्यंत करता येतं? मी आनंदाच्या आणि सुखाची साधी व्याख्या सांगतो. इथे किती बांधवांना, म्हणजे किती शिक्षकांना मला माहित नाही, मुलगी आहे 9वी 10वीच्या वरच्या वर्गात आहे, 12वीच्या वरच्या वर्गात आहे. 12वीच्या वरच्या वर्गात आहे आहे ओके. मिठी मारून किती दिवस झाले सर? मुका घेऊन किती दिवस झाले? मुका जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवून किती दिवस झाले? 10वी 12वीला मुलगा आहे, मिठी मारून मुका घेऊन किती दिवस झाले? नाही का नाही मारला? इकडं मारला नसेल तर का नाही मारला? का नाही मारली मिठी? सुखाचं साधन आत्ता घरात आहे. जाऊन एकदा विचारा ना तिला, तिला मिठी मारायची आहे का नाही तुम्हाला? का नाही मारली? सुखाचं साधन आत्ता घरात आहे. तुम्ही कधी मारणार आहे माहिती आहे? ती नांद्याला निघाली, मंडपात कॅमेरा लागला की मग ढसा रडणार, मग ते त्या सीडी नंतर बघणार. आत्ता का नाही मारली? आणि हाच प्रश्न मी सगळ्या तायांना इथे विचारतो, सगळ्यांना. बापाला मिठी मारून किती दिवस झाले? आहे तोपर्यंत मारून घ्या. गेल्यानंतर आभास शिल्लक राहतात, फक्त आभास. इच्छा असूनही मिठी मारता येत नाही बापाला. कशासाठी मारली नाही माहिती आहे? सांगू? बोलू शकतो पुढचा शब्द? इगो नावाच्या एका गोष्टीमुळे सर फक्त आयुष्यातले कित्येक आनंदाचे क्षण आम्ही हरवले. कुठल्या गोष्टीचा अहंकार आहे? कुठल्या? शिक्षण, पदवी, पैसा, घरदार. एक कळ पुरेशे, एक कळ, एक जोरात आलेली कळ पुरेशी आहे. नाही? आणि किती उदाहरणं तुम्हाला सांगू? उदाहरणार्थ आत्ता ज्यांची शेती भरपूर आहे, घर ज्यांचं मोठं आहे, संपत्ती ज्यांच्याकडे आहे, त्याने एकदा विचारून बघा बरं स्वतःला. एक विचारा प्रश्न, तुमच्या आजोबांच्या पंजोबाचं नाव काय आहे? नाही माहिती? घर त्यांचं आहे, जमीन गावाबरोबर भांडून त्यांनी ठेवली, त्यांनी ठेवली. आज संध्याकाळी स्वप्नात आहेत सर, सोडत नाही. भांडून कामासाठी यांच्यासाठी ठेवलं. साधी गोष्ट आहे, त्यांचं नाव माहिती नाही. जरा तरी बरं होतं हो सर, जरा तरी बरं होतं. देवाला टाक तरी होता त्यांचा, कधीतरी त्यांच्या नावाने पूजा तरी करत होतो. आपली अवस्था सांगू, मेल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला नाव संपतंय. आपण भाग्यवान आहोत, आपण अशा क्षेत्रात काम करतोय की वर्षानुवर्ष कोणतरी नाव घेणार आहे. नाव संपते मेल्यानंतर. लोक म्हणतात बॉडीला उचला, बॉडीला बाहेर घ्या, बॉडीला आंघोळ घाला. आधी काय? युवराज कुमार, विजय कुमार, राव, पाटील नाही म्हटलं तर राग. एका मिनिटात नाव संपते, बॉडीला बाहेर घ्या, आंघोळ घाला. आणि जर ते जेवणाच्या टायमाला जर मेलेलं असेल तर वाईट अवस्था, वाईट. माणसं एका मिनिटात म्हणतात, लोक खोळंबले, उचला. त्याला 1 तास थांबू देत नाही. फोटो घरातले गायब आहेत. फोटो आपले पूर्वज, आता तसे पूर्वजांसारखे फोटो भिंतीवर. येणाऱ्या सुनबाईने सांगितले स्पष्ट, आयुष्यभर हसलं नाही. नको, रात्रीचं बघितलं की धचकायला होते अक्षरशः. द्या काढून. आणि ते आणि या सगळ्या पुढच्या पिढ्यांसाठी आमचं काय चालू आहे? इथं गुंतवलं पाहिजे, तिथं गुंतवलं पाहिजे. कशासाठी? जगून घ्या. त्या मुलीला, मुलीच्या शेजारी बसा, डोक्यावर हात फिरवा, तुला वाटू दे की मी तिच्या सोबत आहे, हे वाटू दे. जर वाटतच नसेल तर आम्ही शिक्षणाला काय करायचं? मी तुम्हाला सांगू, ज्ञानानं प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न भावनेनं जास्त सुटतात. ज्ञान प्रश्न निर्माण करतं, भावना प्रश्न सोडवतं. आणि जोपर्यंत आम्ही भावनेनं विचार करत नाही तोपर्यंत प्रश्न निर्माण होत राहणार आहे. कारण स्वप्न विकणाऱ्यांच्या गर्दीत स्वप्न पूर्ण करणारी जी माणसं आहेत, त्या माणसांची विचार प्रक्रिया बंद होण्यासाठी व्यवस्था काम करते. स्वप्न विचार विकणाऱ्यांची गर्दी वाढते. आम्हाला ते भावनेनेच प्रश्न सोडवून घ्यावे लागतील ना. मी तुम्हाला सांगू का, साधी गोष्ट, अध्यापन किंवा शिक्षण म्हणजे काही वेगळं नाही. कारण मी डीएड कॉलेजचा टॉपर होतो, हे माहिती असू दे म्हणून सांगतोय. अध्यापन आणि टीचिंग वेगळं काही नाही. मी आत्ताही करतो टीचिंग. माझ्याकडे 100-150 विद्यार्थी आहेत सर लोकराज्य प्रबोधिनीमध्ये. माझं भाषण कला प्रशिक्षण वर्ग आहे. मी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना भाषण कसं करायचं हे शिकवतोय कोल्हापूरमध्ये. अध्यापन
काय तर साधी गोष्ट आहे सर. अध्यापन म्हणजे एका ट्रेनिंग प्रोग्रामच्या कार्यक्रमामध्ये दिवसभर ट्रेनिंगचा प्रोग्राम चालला सर. दिवसभर ट्रेनिंगचा प्रोग्राम चालला. संध्याकाळी आभाराला जसं आता साहेब आले तसं आभाराला मान्यवर आले आणि आता आभार प्रदर्शन होणार. 2-3 दिवस ट्रेनिंग चालू आहे. सगळे कंटाळले. पाठीमागच्या बेंचवरती एक वयस्कर शिक्षक बसले होते. ते म्हणाले मला 5 मिनिटं बोलायचं आहे. सगळे म्हणाले कशाला, आता सगळं झालंय दिवसभर 2 दिवसांनी कशाला काय. नाही म्हणाले मला 5 मिनिटं बोलायचं आहे. कसं तरी त्यांना ती 5 मिनिटं वेळ दिली. पण सगळ्यांचं मत त्यांना ती वेळ देऊ नये असंच होतं. ते आले, ते म्हणाले खरंच मी 5 मिनिटं बोलणार आहे. एकच गोष्ट सांगतो मला. गोष्ट अशी आहे, एका गावाच्या बाजूला एक डोंगर होता आणि त्या डोंगराच्या बाजूला एक झोपडी होती. त्या झोपडीमध्ये एक पती पत्नी दोघं राहत होते. त्यांचं छोटं बाळ. काम करणारा ते जोडपं आहे. दिवसभर तो पती कुठं तर नवरा कामाला जायचा. कधी 2-2, 3-3 दिवस बाहेर कामाला जायचा. तो 2-3 दिवसानंतर यायचा. त्याची पत्नी घरात आणि ते बाळ. एक दिवस तो नवरा सकाळी कामाला निघून गेला. संध्याकाळी तो कामावरून आला नाही. 2-3 दिवस तो काम काहीतरी होतं म्हणून थांबला तिकडे. रात्री 1-2 वाजले आणि ते 2 वाजता बाळ रडायला लागलं. त्याची आई उठली, त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला, त्याची पाठ सोडली, तरी बाळ रडायचं थांबेल. मग आई अंथरुणातून उठली, त्याला कडेवर घेतलं, कडेवरती असं थोपटलं, तरी ते बाळ रडायचं थांबेल. मग ती आई पुन्हा त्याला बाहेर घेऊन आली. तिने आकाशातला चंद्र दाखवला, तरी ते बाळ रडायचं थांबेना. मग पुन्हा तिने घरातून ताट घेतलं, चमचा घेतला आणि ते वाजवून त्याला ते रमवता येईल का, त्याला लक्ष त्याचं विचलित करता येईल का, किंवा त्याला थांबवता येईल का प्रयत्न केला, तरी ते बाळ हळूहळू रडतच होतं. मग थोडं इकडं तिकडं फिरत, ते अंगाईगीत गात, ते वाजवत, बाहेर म्हणून काहीतरी दाखवत, पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज काढत, त्या मुलीनं हळूहळू ते बाळ शांत झालं आणि झोपलं. अध्यापन म्हणजे काय माहिती? रडलेल्या बाळाला आई करत असलेले सगळे उपाय करणं म्हणजे अध्यापन. त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. सोप्याकडून कठीणाकडे, कठीणाकडून सोप्याकडे काही नाही. बाळ रडते, त्याला शांत होईपर्यंत त्याला समजेपर्यंत एखादी गोष्ट शिकवणं म्हणजे अध्यापन. आणि शिक्षण प्रक्रियेनं ही गोष्ट सर लक्षात आली पाहिजे. निळा पोपट नावाची एक कविता आहे सर. निळा पोपट, मी ती कविता नाही सांगत आहे. निळा पोपट नावाच्या कवितेचा आशय आहे, वर्गामध्ये शिक्षक शिकवत होते, चित्रकलेचा तास होता आणि त्या चित्रकलेच्या तासामध्ये त्यांनी फळ्यावरती पोपटाचं चित्र काढलं. मुलांच्याकडे बघितलं आणि सगळ्या मुलांना सांगितलं फळ्यावरती चित्र काढलंय पोपटाचं, काढून घ्या. मुलांनी आपल्या पेन्सिली काढल्या, त्याची टोकं काढून घेतली, पोपट काढायला लागले. अगदी 10-15 मिनिटात मुलांनी तो पोपट काढून घेतला. पोपट काढून घेतल्यानंतर वर्गात इकडं तिकडं फिरत होते. मुलांना पोपट काढून झाल्यानंतर सर वर्गात फिरता म्हणाले, ज्यांचा पोपट काढून झालाय त्याने रंगवायला सुरुवात करा, पोपट रंगवून घ्यायचं. मुलांनी पुन्हा आपल्या रंगपेट्या खडूपेट्या बाहेर काढल्या आणि त्यांनी त्या रंगवायला सुरुवात केली. शिक्षक वर्गात फिरत होते. फिरत शेवटच्या बेंचवरती गेले आणि शेवटच्या बेंचवरचा एक मुलगा पोपटाला निळा रंग देत होता. शिक्षकांनी बघितलं आणि शिक्षक म्हणाले, अरे तू पोपटाला निळा रंग कसा काय देतोयस? तुला कळत नाही का पोपटाला निळा रंग नाही? म्हणजे ओरडायचं, मारायचं नाही. बरोबर आहे ना? मारायचं नाही. 13 तारखेचा पेपर तो GR आहे. माझंही समजलं नाही मारण्याला. पण ते शिक्षक ओरडले, अरे पोपटाला निळा रंग कसा काय देतोस? तुला कळत नाही का पोपटाला हिरवा रंग असतो? तो मुलगा काही बोलला नाही, शांत मान खाली घालून उभा राहिला. मग सर पुढे गेल्यानंतर बेंचवरल्या मुलग्याने त्याला विचारलं, अरे तुला कळत नाही का पोपटाला निळा रंग कुठं असतो, हिरवा रंग असतो, तू का निळा देतोस? त्यांना आपली रंगपेटी त्या मुलग्याकडे सरकवली. त्या रंगपेटीतला हिरवा रंग पूर्ण संपलेला होता. तो म्हणाला, माझ्या रंगपेटीतला हिरवा रंग संपलाय आणि हिरव्या रंगाला मॅच होणारा थोडासा दुसरा रंग निळा आहे म्हणून मी निळा देतो. हिरव्या रंगाला मॅच होणारा दुसरा रंग निळा आहे हे त्या बाळाला कळालेलं. शब्दाच्या अगोदर व्यवस्थेला कळणं म्हणजे शिक्षण व्यवस्था. आणि जोपर्यंत हे त्याला कळत नाही तोपर्यंत त्या बाळाचा विचारच नाही करणार. हे समजून घेणं हे आनंदाशिवाय होत नाही. हे आपण आनंदी असल्याशिवाय किंवा त्यावेळेची भूमिका असल्याशिवाय होत नाही. ते त्यांना समजून घेण्याची त्या व्यवस्थेत किंवा त्या प्रक्रियेत आपण काम करतो आहोत याच्यासारखं दुसरं आनंदाचं काय आहे? अशा काही गोष्टी आहेत की जिथं आपण उभंही राहू शकणार नाही अशा व्यवस्थेत लोक काम करतात. तर आम्हाला हा विचार बदलावा लागेल जोपर्यंत दृष्टिकोन बदलणार नाही. मी REBT नावाचा शब्द जो उच्चारला, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी नावाची जी गोष्ट आहे, 1956 आलं. खरं तर ती सर म्हणजे आपल्या इथल्या संतांनी ती आणली. म्हणजे सत्य अहिंसा असते, परिग्रह ब्रह्मचर्य, ह्या सगळ्या प्रक्रियेतनं ती येते, ती तिथून येतेच आमच्याकडं. पण ती 1956 जरा बाहेरच्या देशातून आलं की आपल्याला ते
बरं वाटतंय, आपल्यातलं असलेलं आपल्याला बरं वाटत नाही. 1956ला अल्बर्ट एलिसन ती पद्धत आहे. ती काय पद्धत आहे तो तुम्हाला मी सांगतो ना. REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. रॅशनल म्हणजे विवेकवादी विचार. त्याचं असं मत आहे, ABC 3 गोष्टी आहेत, A, B आणि C. A म्हणजे घटना, एखादी घटना तुमच्या आयुष्यात जी घडते ती घटना, A घटना. दुसरी B म्हणजे दृष्टिकोन आणि C म्हणजे त्याचा परिणाम, त्या घटनेचा परिणाम. अल्बर्ट एलिसनचं मत असं आहे, घटनेवर परिणाम कधीही अवलंबून नसतो. तुमच्या आयुष्यात जी घटना घडते त्या घटनेवर परिणाम अवलंबून नसतो, परिणाम B अवलंबून असतो. तुम्ही आयुष्यातला B चेंज केला की घटनेचा परिणाम बदलतो. उदाहरण म्हणून सांगतो, 4 मुलं आहेत, चारी मुलं 10वीला नापास झाले. 4च्या 4 मुलं 10वीला नापास झाले. पहिल्या मुलग्याचा विचार असा आहे, 10वीची परीक्षा ही सगळ्यात महत्त्वाची परीक्षा, आपण याच्यात नापास होणं याच्यासारखं नामुष्कीचं काहीच नाही. त्याच्यामुळं हे आता लोक मला नावं ठेवतील, पाहुणेपैकी काय म्हणतील, ह्या डोक्यात त्याचा विचार नाही. तो येतोच, मुलांच्या मनात तो विचार येतोच. कारण मी 10वीला होतो त्यावेळेस मला देखील 10वीच्या परीक्षेच्या अगोदर पाहुण्यांचे फोन यायचे, झाला का अभ्यास, कसं काय सगळं. मला कधी कधी प्रश्न पडायचा, सर यांची मुलं कुठं नासात काम करतात, त्याच्यामुळे काही जण MIT होते, त्या पालकांची मला फोन यायचे, झाला का अभ्यास म्हणून. यांनीच माझं खरं तर टेन्शन वाढवलं होतं. अशी काही माणसं आहेत, ते त्या मुलावरती ते दडपण आलं. परीक्षेच्या अगोदर जे शुभेच्छा आल्या त्याचं काय करायचं, त्या मुलगानं आत्महत्या केली. 2 नंबरचा मुलगा होता, त्याने विचार केला की काम करत आपण परीक्षा दिली होती, त्यामुळे यश मिळालं नाही, पुढच्या वर्षी थोडं काम थांबू आणि परीक्षा देऊ, बघू यश मिळेल आपल्याला. त्या मुलग्यानं तो विचार केला आणि त्यानं पुढच्या वर्षात परीक्षा दिली. तो मुलगा पास झाला. एका मुलग्यानं आत्महत्या केली, एक मुलगा पास झाला. तिसऱ्या मुलग्यानं शाळा सोडली आणि तो व्यवसायात गेला. शाळा सोडली आणि तो व्यवसायात गेला. आता इथं अजून एक व्यवसाय हा शब्द आला म्हणून अजून एक गोष्ट सांगतो. माझी जरा कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, नोकरीला लागलेला माणूस यशस्वी असतो, ह्या प्रक्रियेला जरा छेद द्या. आपणच देऊ शकतो तो, म्हणजे सगळे शिक्षक बांधव देऊ शकतात. कारण सर गेल्या 2-4 वर्षात मला काही लोकांनी विचारून हैराण केले, घेतली का जागा, बांधलं का घर, घेतली का गाडी, भयानक हैराण झाले. आणि त्यांचं शेवटचं वाक्य सर असतंय, मी परवा दिवशी सांगितलं शेती करतोय, झोपडीत राहतोय, भिंती बांधलेल्या नाहीत, हे सांगितलं. त्यांचं शेवटचं वाक्य असं होतं, शाळेत हुशार होतास, कुठंतरी नोकरीला लागला असतास, हे शेवटचं वाक्य असतं. तर माझी विनंती आहे, व्यवसाय करणारा माणूस, मी त्याचे परिणामही सांगतो, सामाजिक परिणाम काय. शाळेत ज्याला काही येत नव्हतं, व्यवस्थित मराठी वाचता येत नव्हतं, इंग्रजीतलं काही कळत नव्हतं, गणिताचे प्रवेश सुटत नव्हते, ते वर्ग 10वी कसं तरी पास झालं, पुढं गेलं नाही, त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं नाही, त्याला चहाचा गाडा घातलाय, तो त्याच्या आई वडिलांना उत्तम सांभाळतोय, तो व्यसन करत नाही, तो सामाजिक उपक्रमात सहभागी होतोय, तो त्याच्या मुलांना व्यवस्थित सांभाळतोय. या मुलाला यशस्वी मानायचं नाही का? त्याचं कारण काय? या मुलाला यशस्वी का मानायचं नाही? व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या विषयीचा दृष्टिकोन जोपर्यंत आपण बदलत नाही, म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुणवंतांचा, मग मार्कलिस्टला आलेल्या सूज असलेल्याच विद्यार्थ्यांचा का? गुणवंत या शब्दाचा अर्थ काय? गुणवंत या शब्दाचा अर्थ संस्कारशील, तो व्यवस्थित वागतोय का, जगतोय का, हा विद्यार्थी म्हणजे गुणवंत. अधिक मार्क पडलेला मुलगा गुणवंत असेलच असं नाहीये, आणि आपण त्याच विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय. मग एखादा मार्क कमी पडून आयुष्यात यशस्वी झालेला मुलगा त्या प्रक्रियेतनं बाहेर जातोय, बाजूला जातोय. माझी अनेक विनंती आहे सर, जर शक्य झालं तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारात व्यवसाय करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार असावा, हे माझं प्रामाणिक मत आहे. तर 3ऱ्या मुलग्यानं व्यवसाय केला, 4थ्या मुलग्यानं पुन्हा परीक्षा दिली, 4था मुलगा परत नापासच झाला. मला सांगा, घटना सारखी आहे ना? घटना काय आहे? 4ही मुलं नापासच झाली होती. परिणाम काय सारखे? परिणाम, एकानं आत्महत्या केली, एक पास झाला, एक पुन्हा नापास झाला आणि एक व्यवसायात गेला. हे 4 परिणाम घटनासारखे असताना परिणाम वेगळे आहेत. त्याचं कारण REBT मधला B चेंज केलाय. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत आपण चेंज करत नाही तोपर्यंत परिणामांच्यात बदल होत नाही. परिणामांच्यात बदल करायचा असेल तर आम्हाला या गोष्टीनं बघावं लागेल. अधिकारी एखादा शब्द बोलतो का?
हे तपासून घेण्याच्या अगोदर त्याच्याविषयीचं मत तयार करणं म्हणजे परिणाम चुकीच्या अंगाने झाला. त्या मुलाला आत्महत्या करण्यासाठी कुणीही प्रवृत्त केलेलं नव्हतं, त्याच्या फक्त विचारानं तो प्रवृत्त झालेला होता, माझ्या बाबतीत असं घडेल. आणि ही भीती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला आनंदानं काम करता येत नाही. ती संपायची असेल तर आम्हाला ही आरिबीटी पद्धत वापरावी लागेल. आणि त्यात ती वापरण्याचं दुसरं एक माध्यम आहे सर, तुमच्या टेबलवर शक्य झालं, तुमच्या ऑफिसचा टेबल आहे तिथं, तर 3 डबे ठेवा, 3 बॉक्स ठेवा, काही ठेवा. एका बॉक्सवरती लिहा विचार, दुसऱ्या बॉक्सवरती लिहा भावना आणि तिसऱ्या बॉक्सवरती लिहा कृती. विचार, भावना आणि कृती. मेंदूमध्ये आपल्या हायपोकॅम्पस नावाचा एक भाग आहे. त्या हायपोकॅम्पस नावाच्या भागाकडे कुठलीही आयुष्यातली गोष्ट हायपोकॅम्पस नावाच्या भागाकडे जाते आणि तिथून या 3 गोष्टींच्याकडे जाते. एक विचार, दुसरी भावना आणि तिसरी कृती. पण हायपोकॅम्पस या भागाचा ड्रॉबॅक असा आहे की ते पटकन विचार सोडून भावनेकडे सतत जात असतं. सतत त्याला जर तिकडं आणायचं असेल तर थांबावं लागतं, पर्याय शोधावे लागतात. आता मी विचार, भावना आणि कृती असं म्हणालो, त्याला दुसरे शब्द पण आहेत. त्याला काय माहिती का? इंधन, ठिणगी आणि मग आग. ही प्रक्रिया ही अशीच असली पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही रॉकेल ओतलं पाहिजे किंवा पेट्रोल ओतलं पाहिजे, मग काळी टाकली पाहिजे, व्यवस्थित आग लागते. ही फक्त भावनेचा बॉक्स पुढे आणा आणि विचाराचा बॉक्स मागे न्या. म्हणजे आधी आग तयार करायची आणि वरून इंधन ओतायचं. काय होतं? भडका. आणि हे बऱ्याच वेळा आमच्या बाबतीत असं घडतंय की आम्ही पर्याय शोधण्याच्या अगोदर शांत टेबलला बसायचं. एक घटना निर्माण झाली ना, ही घटना काय, याला पर्याय काय, हे शोधून मग भावनेकडे गेलं पाहिजे. भावनेच्या कॉलममध्ये गेलं की अनावश्यक गोष्टी होतात आणि आयुष्यात भडका झाल्याशिवाय राहत नाही. हे आरिबीटी पद्धतीने शिकवलंय. शक्य झालं तर वाचा. अंजली जोशींचं पुस्तक आहे, मी अल्बर्ट एलिस किंवा अल्बर्ट एलिस विचार दर्शन नावाचं पुस्तक आहे. त्याच्यावरती महात्रया रामचं देखील बरंच बोलणं आहे, ते देखील युट्यूबला बघू शकते. पण आम्हाला हे समजून घ्यावं लागेल. अजून एक घटना सर, माझ्या आता मी व्यवसाय करते, आता पुस्तक लिहित होतो. स्पीड ब्रेकर ज्यावेळेस लिहिलं, सर्वोत्तम यशासाठी स्पीड ब्रेकर ज्यावेळेस मी लिहिलं, त्यावेळेस ते लिहिण्याच्या पाठीमागची माझी भावना अशी होती की लोकांच्या मध्ये ती इन्स्पिरेशन यावं, ते त्या सगळ्या गोष्टी याव्यात याच्यासाठी लिहिलं. आता एक पुस्तक लिहित असताना मला त्या पुस्तक लिहित असताना एक संशोधन मध्यंतरी सापडलं. काय संशोधन आहे? आता मी इथं आल्यापासून बघते, वर्क कल्चर नावाची गोष्ट सर शेवटपर्यंत आपण विसरता कामा नये. कल्चर, वर्क कल्चर म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. तुम्हाला आयुष्याचा बॅलन्स साधायचा असेल तर कामाचा बॅलन्स पहिल्यांदा साधावा लागतो, तरच आयुष्याचा बॅलन्स साधता येतो. ती कार्यसंस्कृती आपण आपल्यापुरती निर्माण जर केली तरच ती निर्माण होते. ती कार्यसंस्कृती आपण जर आपल्या बाबतीत निर्माण केली तरच ती गोष्ट घडते, नाही तर होत नाही. ती कार्यसंस्कृती आम्हाला निर्माण करावी लागेल. म्हणजे मी मगाशी म्हणालो होतो तसं हवं आहे ते. आपण कॉलेजला होतो त्यावेळेस आठवते का बघा, आपल्याला काय पाहिजे होतं कॉलेजला होतो त्यावेळेस? आपल्याला एक गोष्ट पाहिजे होती, माझं एक स्वतःचं टेबल असावं, त्याच्यावरती कोपऱ्यात लॅम्प असावा, एक पुस्तकांचं कपाट असावं किंवा त्याच्यावरती पुस्तकं ठेवलेली असावी, असं एक स्वप्न होतं. आठवते तुम्हाला? असावं माझं एक टेबल. आता घेण्या इतपत ताकद आहे का नाही? आहे. घेतलंय का? डायरी घेतली का विकत? डायरी, मी डायरी विकत होतो, LICची नव्हे. हो, दरवर्षी ती LICची मिळाली की तीच आपण वर्षभर वापरत असतो, LICची नाही. कार्यसंस्कृती नावाचा प्रकार आहे ना, तो असा तयार होतो, तो तुम्हाला आनंद देतो. म्हणजे माझ्या घरात आता ही टीव्ही नाही, माझ्या घरात पुस्तकच भरपूर मिळते, घरात टीव्ही बघायला मिळणार नाही. आता ती कार्यसंस्कृती कशी निर्माण होते त्याचं उदाहरण सांगतो सर. ज्यावेळेस ताजमहल हॉटेलवरती हल्ला झाला, ते आपल्याकडे आहे, बाहुबली संस्थेकडे आहे, त्याची मला कल्पना आहे. मला ती धुळ्यानंतर पहिल्यांदा इथं असं आल्यानंतर वाटलं की कुठंतरी आपल्या परिसरात ही कार्यसंस्कृती होते. त्या कार्यसंस्कृतीचा आपण भाग झालो, शांततेनं तो भाग झालो तर ते जगणं शांतपणे व्हायला लागतं. ताजमहल हॉटेलवरती हल्ला ज्यावेळेस झाला, अतिरेकाने हल्ला केला, त्यावेळेस तो हल्ला झाल्यानंतर त्या हॉटेलमधल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला याच्याबरोबर लढायचं कसं याचं प्रशिक्षण दिलं नव्हतं ना, कारण ते कधीच कल्पना केलेली नव्हती. पण त्याच्यामध्ये कांग म्हणून, करणसिंग कांग म्हणून जे त्या हॉटेलचे मेन होते, वरच्या मजल्याला ज्यावेळेस आग लागली होती त्यावेळी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलं त्या आगीमध्ये जळून खाक झाली, दोन्ही मुलं. आणि ही बातमी त्या हॉटेलमध्ये असतानाच त्यांना लागली होती. पण हा माणूस एक तसूवर देखील हल्ला नाही इकडे तिकडे आणि शांतपणे
आपल्या ग्राहकांना कसं वाचवता येईल याचा विचार केला. त्याच हॉटेलचे मेन चीफ जे होते त्या चीफने म्हणजे त्या किचनमधल्या सगळ्या लोकांनी मानवी साखळी तयार केली आणि मानवी साखळी तयार करून ग्राहकांना मध्ये ठेवलं आणि ते त्यांच्या भोवती उभा राहिले. त्याच्यामध्ये 7 लोकांना मृत्यू पत्करावा लागला आणि 25 वर्षाच्या एका मुलगीनं 64 लोकांना त्याच्यामध्ये त्या ताजमहल हॉटेलमध्ये वाचवलं. डॉक्टर संदीप देशपांडेने याच्यावरती एक अभ्यास केलाय आणि तो हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याने दाखल केलाय. आणि ह्या अभ्यासाचं शेवटचं वाक्य काय आहे माहिती? ते वाक्य असं आहे, त्या कर्मचाऱ्याला कुठल्याही ट्रेनिंग दिलेलं नव्हतं, परंतु टाटा नावाच्या समूहानं निर्माण केलेली कार्यसंस्कृती त्यांच्या मनात होती, त्यामुळे ती लढण्याची भावना तयार झाली. भावना कधी लढण्याची तयार होते? ज्या वेळेस आपल्या मनामध्ये ती आत कुठंतरी तयार होते. जेव्हा ती आत तयार होते त्याच वेळेस ते बाहेर येतं. आता मी हे का म्हणालो? संवेदनशीलता नावाचं मूल्य हरवतंय आणि ते जेवढं हरवत जाईल तेवढा आपला आनंद हरवत जाईल. संवेदनशीलता नावाचं मूल्य हरवत चाललंय. ते जेवढं हरवत जाईल, जितकं हरवत जाईल तेवढं आपल्या जगण्यातला आनंद संपत जाईल. हे संवेदनशीलता नावाचं मूल्य म्हणजे काय? आदिवासी समाजामध्ये साहेब एक प्रथा आहे. ती प्रथा अशी आहे आदिवासी समाजामध्ये पत्नीचं बाळंतपण जर होत असेल, पलीकडच्या खोलीत जर ते बाळंतपण सुरू असेल किंवा झोपडीत बाळंतपण सुरू असेल, तर त्या आदिवासीतली ती महिला जी आहे, ती माऊली जी आहे, ती माऊली जेवढ्या जोरानं ओरडते, किंचाळते, विव्हळते, रडते, तिच्या नवऱ्यानं बाहेरच्या खोलीमध्ये तेवढ्या जोरानं ओरडायचं, विव्हळायचं, लोळायचं, त्यानं रडायचं. तिला ज्या वेदना होतात त्या वेदना त्या पुरुषांना बाहेर करून घ्यायच्या. ही आदिवासी समाजामध्ये प्रथा आहे. आणि त्याचं कारण त्याने काय दिलंय? तर त्यांनी कारण दिलंय सहवेदना. म्हणजे पत्नीला होणाऱ्या वेदना तेवढ्याच पातळीवरती त्यानं जाणून घेतल्यानंतर त्याचा बाप होतो. आता ही सहवेदना, ही संवेदना आपल्या जगण्यातनं हरवली की दुःख वाढत गेलं. ती संवेदना कुठून येते? मी तुम्हाला सांगू का? आजूबाजूच्या घटनांच्यातनं येते, वाचनातनं येते, महापुरुषांचं जगणं बघितल्यानंतर येते. ज्ञानेश्वरांना ज्या वेळेस राग आला होता आणि त्यांनी ताटी बंद करून आत बसले होते, त्यावेळेस 14 वर्षाच्या मुक्ताईने त्यांना सांगितलं होतं, विश्वरागे झाले वणी संत सुखे भावे पाणी. विश्वाच्या मुखातनं राग आला तर संतांच्या मुखातनं पाणीच यावं, हे 14 वर्षाच्या मुक्ताईने सांगितलं होतं. आणि हे जसंच्या तसं विधान आपल्या व्यवसायाला लागू पडतंय, आपल्या पेशाला लागू पडतंय. विश्वरागे झाले वणी संत सुखे व्हावे पाणी, ते त्याच पद्धतीनं आमच्याकडे यायला पाहिजे. कधी येतं? तर ते संवेदनाशील नावाचं मूल्य आल्यानंतर. मला आठवतं सर, माझ्या घराच्या समोर अंगण होतं. ते अंगण शेणानं सारवलेलं, मध्ये तुळशी वृंदावन, कोपऱ्यात कुठंतरी आजी सुपातनं तांदूळ पाकडत बसलेली असायची. ती मुठभर तांदूळ अंगणात टाकायची. मी जर कधी दारात कट्टीवर कुठंतरी जर नखे काढत बसतो, हाताचे नखे, तर ती नखं टाकली दारात अंगणात की ती मला म्हणायची, अरे अंगणात नखं टाकू नको. मी तिला म्हणायचं, काय होतंय अंगणात नखं टाकली तर? ती म्हणायची, तुला सांगितलेलं कळत नाही काय? मी म्हणायचं, काय होतं हे तर सांग. ती म्हणायची, अरे तांदळाचे दाणे 4 टाकले, तुझं नख जे आहे ते तांदळाच्या दाण्यासारखं दिसतंय. एखाद्या चिमणीनं किंवा कोंबडीनं तांदळाचा दाणा समजून जर ते नख खाल्लं तर तिच्या आतड्याला इजा होईल, चिमणी मरेल असं म्हणायची. मला त्यावेळेस नाही कळलं ती काय म्हणते. पुढं महाविद्यालयात गेलो, तिथे एन्व्हायरमेंट एज्युकेशनचे प्रोजेक्ट, पर्यावरण रक्षण झालं पाहिजे. म्हणजे साहेब झाडं कापायची, पानं तयार करायची आणि त्याच्यावरती लिहायचं, झाडं जगवा झाडं वाचवा, हे लिहायचं. मी हे सांगायला का? तर संवेदनशीलता मूल्य तिच्याकडे जे होतं ते दुर्दैवानं शिकलेल्या समाजाकडे ते येत नाहीये. सुशिक्षित म्हणून आमच्याकडे येत नाहीये. बेबीच्या लेखापासून आम्ही ते जपायला पाहिजे, ते जपलं जात नाहीये. तिला खरं वाटत होतं चिमण्या जगायला पाहिजे, म्हणून ती मुठभर तांदूळ अंगणात टाकत होती, आंघोळीचं पाणी वांग्याच्या झाडापर्यंत घेऊन जात होती. हे सगळं ती करत होती. आता एन्व्हायरमेंट एज्युकेशन महाविद्यालयात पुढे ते एन्व्हायरमेंट एज्युकेशनचे प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टमध्ये काय? प्लॅस्टिक वापरू नकाचा प्रोजेक्ट. सर प्लॅस्टिक वापरू नका, त्याला फाईलच प्लॅस्टिकची वरती. मी ग्रामपंचायतीने बघितलं, ती दांभिकता संपली की आनंद येतो. दांभिकता म्हणजे दाखवणं. चेहऱ्यावरचा मेकअप आम्ही बदललाय. आतल्या दुःखांचं काय? किती दिवस दाखवणार आहोत आम्ही आतून सुखी आहोत. आतल्या सुखाचं काय? आतल्या आनंदाचं काय? ते दाखवता येत नाही. आम्ही 5 मिनिटं म्हणतो, सगळं व्यवस्थित निवांत चाललंय, एकटं बाजूला या आणि लिहून काढावं आयुष्यातले काही गोष्टी. रडतायत काही लोक. अशी परिस्थिती आहे. कारण तिथं जे कन्स्ट्रक्टिव्ह बदल व्हायला पाहिजे ते पोताला दिसत नाहीये. आम्हाला तिथं ते बदल व्हायला पाहिजेत. ती संवेदना तिथं यायला पाहिजे. आणि ती कधी येते?
दांभिकता संपल्यानंतर, दाखवणं संपल्यानंतर, मी हे उदाहरण दिलं, ग्रामपंचायतीच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासारखं आपलं झालंय. दरवर्षी त्याच खड्ड्यात झाड, फोटो झाला की झाडाचा नाही आपला संबंध संपला. बघा ना दांभिकता कशी आहे. तुम्हाला सांगू, 2 प्रश्न आपल्या बांधवांच्यात पण हे 2 प्रश्न निर्माण होत आहेत. तुम्हाला माहितीये, 2 प्रश्न नात्यांच्यातले प्रश्न आपल्या बांधवांच्यात अधिक वाढत चाललेत. हे सत्य आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, तो खरं तर मी बोलणार नाही इथं, नंतर बोलेल कधीतरी, फार अवघड प्रश्न आहेत. ते प्रश्न आपले वाढत चाललेत. नात्यांच्यातले प्रश्न का वाढत चालले, घरातले प्रश्न का वाढत चालले, मुलांच्या बरोबरचा संवाद आपला तुटत का चाललाय, तर त्याचं कारण हेच आहे की दांभिकता, दाखवणं. दांभिकता म्हणजे काय? माझी आई, एखादा पेशंट जर आजारी असेल तर माझी आई त्याला बघायला जायची. माझी आई त्याला काय बघायला घेऊन जायची माहिती? मला आठवतंय सर, ती माझ्या शेतात पिकणारे जुंगळे जिरगे नावाचे तांदूळ आहेत, खूप सुगंधित तांदूळ आहेत. भात वरती आलं की त्या शेताच्या गोत्यानं जरी गेलं तरी तो सुगंध येतो. शिजायला टाकल्यानंतर अक्षरशः 4 घरात तो सुगंध पसरतो. आई ते मागटे 2 मागटे असं बांधून घ्यायची पिशवीत आणि मेतोंडा करायची. तुम्हाला मेतोंडा हा पदार्थ काही लोकांना माहिती असेल नसेल. गहू, मॅगीच्या जमान्यात हे पण समजावून सांगायला लागते सर. गहू भरडायचे, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, खोबरं टाकायचं, ते रात्री फक्त बिस्तवाच्या वरती ठेवायचं, दुसऱ्या दिवशी तयार होतं. शिऱ्यातला एक दुसरा प्रकार आहे. आणि तो पदार्थ आई दुसऱ्या दिवशी सगळा तो डब्यामध्ये भरून घ्यायचे आणि त्या पेशंटला बघायला द्यायचे. दोन्ही पदार्थ पौष्टिक आहेत. आई म्हणायची की हे तांदूळ एखाद्या बाळंतीण स्त्रीनं तुपातनं खाले तर तिच्या आरोग्याला चांगले आहे. हे दोन्ही पदार्थ आई त्याला बघायला घेऊन जायची. हा बिस्किट पुणा मध्ये कधीपासून आला मला आज कळलं नाही. दुःख बिस्किट पुणा आला याचं नाहीये, दुःख याचं आहे. सुशिक्षित माणसाने हा मेकअप का चढवलाय चेहऱ्यावर? नाळ कुठं आहे? शेताभातात आहे ना. आई कुठं कलेक्टर होती आपली नाळ शेताभातात आहे ना. मग त्या पेशंटला बघायला जाताना, म्हणजे पेशंटचं पोट बिघडलंय म्हणून ते दवाखान्यात ऍडमिट आहे, आपण त्याला ब्रेड घेऊन जातोय. म्हणजे आपली इच्छा काय आहे? ते घरला यावं का बातमीच फक्त यावी? हीच दांभिकता. ही दांभिकता सगळ्या ठिकाणी वाढते. बरं, पेशंटला बघायला गेलो, त्याला बघायला पाहिजे. ते कधीतरी 15-20 दिवसाचं ते बेकरीतलं सगळं प्रोडक्ट घेऊन जायचं. बरं, हे का करायचं? तर त्याचंही कारण असं आहे, तुम्ही पेशंटला बघायला जायच्या अगोदर समजा जर ते चुकून मेलं तर पेशंट मेला याचं दुःख नसतं, दुःख याचं असतं काय जनगणनेच्या कामातनं जाताच आलं नाही, मेलं. आता मला पाहुणे काय म्हणते, म्हणजे तो जो माणूस गेला त्या माणसाच्या बद्दलचा माझा जिव्हाळा किती होता, माझं प्रेम किती होतं, मला आत्मीयतेनं वाटत होतं का त्याच्याशी 5 मिनिटं बोलावं आपण. ही आत्मीयता संपली. आज जर तुम्ही घरात पेशंट असेल आणि बघायला आपण गेलो तर 2 प्रश्न असतात. म्हणजे त्या पेशंटला बघायला गेल्यानंतर त्याला त्याचे विचारलं पाहिजे, काय चाललंय, कसं आहे, काही वाचणार आहे का. म्हणजे जगातली सगळ्यात अवघड गोष्ट कुठली असेल तर सांत्वन ही सगळ्यात जगातली अवघड गोष्ट आहे, ती करता यायला पाहिजे. जगातलं आनंदाचं सांत्वन कोणी केलं होतं तर विनोबा भावे आणि गांधीजींच्यातलं ते सांत्वन आनंदाचं आहे. ते गेले, बसले, देशभरातल्या गप्पा मारल्या आणि उठून येताना फक्त एवढंच म्हणाले गांधी, विनोबाजी माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ, तुम्हाला सगळं कळतंय, एवढं म्हणाले ते निघून आले. हे आदर्श सांत्वन आहे. आम्ही बसतो त्याच्यावर, सगळं बोलतो. आणि हे सगळं चालू असताना विशेषतः महिला वर्गाची माफी मागून पेशंटला बघायला गेलो, किचनमध्ये गेल्यानंतर पेशंटकडे कमी लक्ष. बशी कुठल्या कंपनीची आहे, कप कुठल्या कंपनीचा आहे, ट्रॉल्या कशा आहेत, किचनला फरशी कुठली घातली आहे, आणि इकडं बाहेर प्लॉट कुठं घेतलाय बऱ्याच वेळा. हे पुरुष मंडळींचं. आणि बाहेर येता येता त्या पेशंटला म्हणायचं, काळजी घ्या, आमचा एक पाहुणा ह्यालाच मिळाला. म्हणजे ते जगतच नाही, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. मी तुम्हाला सांगतो, आनंदी जगायचं असेल तर बेबीच्या जागापासून आलं पाहिजे, आतून आलं पाहिजे. तरच आम्हाला संवेदनशीलता नावाचं मूल्य जगवता येते आणि ते पाळता येते. मी सोशल मीडियामध्ये बघतोय, इमोजीच्या स्वरूपात आपण बोलतोय एकमेकाशी. इमोजीच्या स्वरूपात का आधार वाटू नये आम्हाला आमच्या आजूबाजूच्या लोकांना? आपण का आधार वाटू नये सांगा ना? आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपला आधार वाटू नये असं जर आपलं जगणं नसेल तर आम्ही नेमकं काय कमवलंय? माझ्या सहकाऱ्यांना माझा आधार म्हणजे माझा आधार वाटत नसेल तर आम्ही नेमकं काय कमवलं? आपण निघून गेल्यानंतर, आजूबाजूला कुठंतरी गेल्यानंतर त्या माणसाला फक्त एवढं वाटलं पाहिजे, या माणसाच्या जगण्यामुळं, या माणसाकडे बघण्यामुळं, या माणसाच्या सहवासात समृद्ध होता आलं, आनंदी राहता आलं. हे इतकं जर झालं ना तर मुलांच्या समोर देखील वेगळं काहीही द्यावं लागत नाही. 83% ज्ञान डोळ्याने होते,
11% ज्ञान कानाने होत आहे. मुलं ऐकत नाहीत, घाबरू नका. मुलं पाहतायत, याला जास्त घाबरा. मुलं पाहतायत आणि 83% ज्ञान डोळ्याने होत आहे. माझा आजूबाजूचा वावर देखील आश्वासक असला पाहिजे. जर तो आश्वासक असेल, आणि बघा मी त्याला उपमुद्दा जोडतोय, ज्ञानानं समृद्ध असल्याशिवाय वावर आश्वासक होत नाही. पुस्तकांचं वाचन असल्याशिवाय वावर आश्वासक होत नाही. महापुरुषांना समजून घेतल्याशिवाय, काय ग्रंथांच्या जोडीला असल्याशिवाय आपला वावर आश्वासक होत नाही. आम्हाला ते समजून घेतल्याशिवाय, समजून घेतलं की आपला फोलपणा आपोआप बाजूला जात राहतो आणि आयुष्यातले अनावश्यक गोष्टी आपोआप बाजूला होत राहतात. आता काही प्रश्न आहेत. मी नवीन जे या सेवेचे नवीन लोक आलेत ना सर शिक्षण क्षेत्रामध्ये, त्यांच्या मनातली एक प्रचंड आणि वेगळीच भीती आहे. त्या आनंदाला अटकाव आहे की लागलोय नोकरीत, या रिटायर ह्याच्यातनंच होतोय का दुसरीकडे होतोय. ही समस्या प्रचंड मोठी आहे. ही भीती प्रचंड मोठी आहे त्यांच्या मनामध्ये. त्याला वपू काळेंचं एक खूप छान वाक्य आहे. वपू काळेंचं वाक्य काय माहिती आहे का, 2 तास एसटीत बसता येतं यावं म्हणून 8 तास रिझर्वेशनच्या रांगेत उभारण्यात काही अर्थ नाही, असं त्यांचं ते वाक्य आहे. मी दुसरी एक गोष्ट अशी म्हणतोय अजून, त्याला एक दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा हे प्रश्न एकट्या माणसाच्या बाबतीत आम्हाला ते लागू पडतायत का? हे प्रश्न लागू पडत नाही. साल्वाडोर अल्वारेंगा नावाचा एक माणूस आहे, मी तेही पुस्तकात लिहिलंय. सर, मेक्सिकोच्या किनाऱ्यावरून हा माणूस मच्छी मारण्यासाठी बाहेर पडला बोट घेऊन. तो मच्छीमार होता. दोघे जण होते, त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता. आणि आत गेल्यानंतर वादळ प्रचंड झालं आणि बोट भरकटली. त्याच्या समोर प्रश्न उपस्थित राहिला, आता काय करायचं? बोट भरकटली. सलग 5 दिवस ते वादळ राहिलं आणि त्या 5 दिवसाच्या वादळामध्ये एक गोष्ट त्यांच्या बाबतीत दुर्दैवाची घडली की त्या बोटीवरची इलेक्ट्रॉनिक साधनं जेवढी आहेत ती सगळीच्या सगळी खराब झाली. त्यामुळे होका यंत्र संपलं आणि संपर्काचं रेडिओचं जे साधन होतं ते संपलं. ही 2 साधनं संपल्यामुळं त्यांना संपर्कच करता येईना. नाव भरकटली आणि वादळ शांत झाल्यानंतर त्यांना लक्षात येईल की किनारा कुठल्या बाजूला आहे. दोघांनी विचार केला आणि धाडसानं ठरवलं की या दिशेने आपण जाऊया, जे होईल ते होईल. आणि दुर्दैवानं दिशा चुकली. समुद्राच्या दिशेलाच ते पुन्हा लागले. 5 दिवसानंतर या वादळाच्या दिशेने समुद्राच्या दिशेला लागले. शोध मोहीम झाली पण ते सापडले नाही आणि ते समुद्राच्या दिशेला लागले. 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला, 2 महिने गेले. सगळं त्यांचं जेवणाचं जे खायला आणलेलं होतं ते सगळं साहित्य संपलं. त्याच्यावरती चित्रपट देखील आहे साल्वाडोर अल्वारेंगा नावाच्या त्या माणसावर. आणि सगळं साधनं संपलं. त्यांनी काय करायचं, समुद्री कासव मारायचं, ते समुद्री कासव खायचे, मासे मारायचे, ते खायचं. मी मेक्सिकोतली गोष्ट सांगतोय. तिथं पाऊस पडलेला, ते पाणी साठवायचं त्या बोटीवरती आणि ते प्यायचं. पुढं असं झालं की अक्षरशः 6 महिन्याचा कालावधी निघून गेला. वरती आकाश, खाली पाणी, रात्र, सूर्य दिसतोय, मावळतोय, एवढंच फक्त त्यांच्या आयुष्यामध्ये. 6 महिन्यानंतर तो त्या साल्वाडोरचा मित्र आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर हा भयानक हादरला आणि 3 दिवस तो प्रेत घेऊन बसला होता की आपण आत्महत्या करूयात. आता काय राहिलं, संपलं सगळं, आता आपण तरी किती दिवस जगणार आहे. 3 दिवस तो प्रेत घेऊन बसला होता. 3ऱ्या दिवशी त्याने ते प्रेत समुद्रात ढकललं आणि विचार केला की नाही, आपण प्रयत्न करत राहायचं. त्यानं ते नाव वळवायला सुरुवात केली. जसं होतं तसं सगळं त्याला चालू ठेवलं. नेटवरती नाव टाकून बघा, 438 दिवस समुद्रात जिवंत होता. 438 दिवस समुद्रात ते नाव वळवत होता. समुद्रात प्रश्न 438 दिवस तो जिवंत राहिला याचा नाही आहे. प्रश्न याचा आहे, काय मानसिकतेनं तो जिवंत राहिला असेल. विचार करा ना, काय मानसिकता ठेवली असेल. आत्ताच्या काळात आपली गंमत अशी झाली, म्हणजे मोबाईलच्या या सगळ्या गोष्टीमुळं सगळं एका क्लिकवरती झालं पाहिजे. सगळं आनंद एका क्लिकवरती मिळाला पाहिजे. प्रश्न एका क्लिकवरती सुटले पाहिजे. मुळात प्रश्नच निर्माण नाही झाला पाहिजे. सकाळी निर्माण झाला तर दुपारपर्यंत तो प्रश्न सुटला पाहिजे. नाही सुटला तर माझ्यासारखं जगात दुःख कुणाच्याही वाटेल. जर दुपारपर्यंत प्रश्न नाही सुटला तर ही आपली भावना होते. टिकून राहणं ही आनंदाची सगळ्यात मूलभूत गरज आहे. तुम्ही कोणत्याही स्थितीत टिकून राहणं. ते प्राणी देखील शिकवतात ना. बैल आहे ना, दिवसभर शेतात त्याला बैलाला राबवा, कष्ट करायला लावा आणि संध्याकाळी आणा, मांसाचा वास लागलेली बादली समोर ठेवून बघा ना, मरण पत्करेल बैल, पण तोंड नाही लावणार. काय तत्वनिष्ठ जगणं आहे बघा ना.
प्राणी जगतायत. मग आम्हाला थोडा तो संघर्ष का नको आहे? टिकून राहण्यासाठी का नको आहे? बरं, जे नियंत्रणात नाही त्याचा विचार हे दुःखाचं कारण आहे. नियंत्रणातच नाही. आपल्या नियंत्रणात काय आहे? आत्ताच्या आत्ता भूकंप झाला आणि पडली इमारत, करायचं काय? फोटो लावायला देखील पण शिल्लक नाही राहणार. इराण आणि इराकच्या मनात काय आलं, ट्रम्प बाबाच्या मनात काय आलं तर काय करायचं? तुम्ही इतर रात्रभर तळमळून करणार काय? आपल्या हातात आहे का? नियंत्रणात जी गोष्ट नाही त्याचा विचार आपण कसं काय करू शकतो? ती गोष्ट आपल्या हातातच नाही आहे. आणि आम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. मी हळूहळू सर समारोपाकडे येत जातोय. अगदी 5-10 मिनिटात एक सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सर, शिक्षण प्रक्रियेचा मूळ हेतू समजून घेतला पाहिजे. तो प्रक्रियेचा हेतू माणूस घडवणे, माणूस निर्माण करणे, आणि तो आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून केला पाहिजे. पुस्तकातली एखादी कविता किंवा एखादा पाठ म्हणजे त्याचं आयुष्य नाही आहे. त्या पाठातून शिल्लक काय राहतं, आम्ही पेरतोय काय, याच्यावरती आपलंही आणि त्या समोरच्या विद्यार्थ्याचं आयुष्य अवलंबून आहे. सर, मला शाळेत असताना कुसुमाग्रजांची एक कविता होती, करा नावाची. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करडलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला मुलावरती पाहून, गंगामाई पाहुणी आणि गेली घरट्यात राहून, माहेर वाशिम पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत कसली चूल भिजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांच्या मध्ये पाणी पुढे ठेवले, कारवरणीला घेऊन संगे रडतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पुढं किशाकडे हात जाताच हसत हसत उठला, फक्त इतकंच म्हणाला, मोडून पडला संसार काही मोडला नाही का. या कवितेचा आशय सांगताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटला कुसुमाग्रजांनी खूप छान सांगितली, खूप छान. काय माहित आहे? पूर आला, भिंत खचली, सगळं वाहून गेलं, त्याचा सगळा संसार वाहून गेला. संसार वाहून गेलेल्या एखाद्या माणसाला कुणाकडे यावं असं वाटलं? शिक्षकांकडे. विचार करा ना, शिक्षकांकडे. मी खरं सांगू, असं एका जरी माणसाला वाटलं ना, सगळं संपल्यानंतर मला सरांच्याकडे जायला हवं, आपल्या आयुष्याचं सार्थक झालं, आपण संपन्न झालो, एका जरी माणसाला वाटलं तरी. आणि तो म्हणून आलाय आणि सगळं सांगितल्यानंतर एकही शब्द न उच्चारता सरांचा हात कुठे गेलाय? खिशात. माहिती आहे, दुःख आहे, अडचणी आहे, याला मदत केली पाहिजे, मदत केली पाहिजे म्हणून हात खिशाकडे गेलाय. आणि त्या माणसाचं वाक्य आहे, साहेब सर मोडून पडला संसार तरी मोडला नाही का, फक्त तुम्ही लढ म्हणा, बस तुम्ही पाठीवरती फक्त हात ठेवा, हे जग जिंकण्याचं सामर्थ्य आहे, ते तुम्ही देऊ शकता. कुठल्याही विद्यार्थ्याच्या पाठीवरती हात ठेवून फक्त एक वाक्य म्हटलं ना, मी आहे रे सोबत, नको काळजी करू, चाल पुढं, कर धाडस, मी आहे सोबत, हे एक वाक्य त्याला लढण्यासाठी जगण्यासाठी बळ देणारं ठरत आहे. हजारो लोकांचे, मी स्पष्ट बोलतोय सर, हजारो मोडून पडलेल्या लोकांचे संसार वाचवण्याचे, त्याचे जीव वाचवण्याचं काम कुणी केले आतापर्यंत? आपण पाठीवरती हात टाकून नको काळजी करू, कर संघर्ष, कुणाच्या वाटेला संघर्ष येत नाही हे आपणच त्यांना सांगत राहिलो ना. आता एक गोष्ट फक्त आम्हाला अजून करावं लागेल. त्या 2 गोष्टीतली पहिली गोष्ट सांगतो, तंत्रज्ञानाला घाबरू नका. तंत्रज्ञान आपल्याला काही करत नाही. AI वरती मगाशी चर्चा चालू होती, 49,000 टूल उपलब्ध आहेत AI चे आता बाजारात. काही अडचण नाहीये, घेऊन आपण शिकून देऊ ना 4 दिवस ते. का विद्यार्थ्यालाच एखाद्या आम्ही गुरु करत नाहीये? नवी पिढी या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे आहे, आपण मागे आहोत. का त्याच्याकडनं एखादी गोष्ट शिकायची नाहीये? आणि AI आलं म्हणजे सगळं संपलं असं जर कुणाला वाटत असेल तर ते अजिबात नाहीये. अजिबात म्हणजे अजिबात नाहीये, असं कधीच होत नाही. मी त्याचं कारणही सांगतो. तंत्रज्ञान प्रश्नांची उत्तरं प्रतिभेने देऊ शकत नाही. मी परत वाक्य, तंत्रज्ञान प्रश्नांची उत्तरं प्रतिभेने देऊ शकत नाही. तर टेक्निकल गोष्टी सांगेन, तंत्रज्ञानात 2+2 4 होतं, शिक्षक 2+2 5 करण्याची ताकद ठेवून अजूनही शिल्लक आहे. ती ताकद त्याच्या अंगात आहे. त्यामुळे तंत्रज्ञानानं काही होत नाही ना. कोणी सांगितलं तंत्रज्ञानानं? अशी किती तंत्रज्ञान आलं, टीव्ही आलं, मोबाईल आला, इंटरनेट आलं, आलंच की सगळं. पण गुणवत्तेचं काय, संस्काराचं काय, त्या मुलांच्या वरती येणाऱ्या गोष्टींचं काय? आता तालुक्यात आमच्या एक घटना घडली, तुम्ही ती बघताय बातमीला, 4 मुलांच्या बाबतीतली जी घटना घडली. काय शेवटचा पर्याय शिल्लक राहील? शेवटचा पर्याय हाच शिल्लक राहील की त्याच्या पालन पोषणामध्ये अडचणी आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला परत सांगतो,
शिक्षक पोषण करणारा असतो. शिक्षक पालन फक्त करत नाही. पालन होतं ते कुक्कुट पालन, शेळी पालन असं पालन होतं. शिक्षक पोषण करतो आणि पोषण न झालेल्या पोरांच्या बाबतीत हे घडत राहतं. ते फक्त एकच घटक करू शकतो. आता एक गोष्ट आम्हाला बदलावी लागेल. येत्या काळात शिक्षणाची मूळ संकल्पनेकडे यावं लागेल. ती संकल्पना आहे, आता असं म्हटलं जातं की शिक्षणाला व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. व्यक्तिमत्व विकास हा भारतीय शिक्षण पद्धतीतला शब्दच नाहीये. हा शब्द अमेरिकेतल्या शिक्षण पद्धतीतला आहे. भारतीय शिक्षण पद्धतीतला शब्द आहे सर कॅरेक्टरिस्टिक. चारित्र्याचा विकास, नैतिकतेचा विकास म्हणजे शिक्षण. आणि आम्हाला येत्या काळात तो अधिक जास्त करावा लागेल. तेच सगळ्यात मोठं आव्हान आत्ताच्या काळात नाही. चारित्र्याचा विकास, नैतिकतेचा विकास म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण. तिथं कमतरता येते आणि तो विकास झाला तर खऱ्या अर्थानं आम्ही समृद्ध झालो. तो कधी होतो? तो आपल्यापासून, ती माझ्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. त्या गोष्टीची सुरुवात माझ्यापासून व्हायला पाहिजे. तत्वनिष्ठ जगणं असेल तर ती सुरुवात होते. त्याचं एक उदाहरण सांगतो, शेवटचं एक उदाहरण सांगून मी थांबेल. त्याचं एक उदाहरण असं आहे सर, इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स ही बेंगलोरमध्ये जी संस्था आहे, ती संस्था तिथे कार्यरत आहे. तिथं डॉक्टर C.V. रमन सर काम करत होती. त्या काळातली घटना आहे. डॉक्टर विजय कोळेकर सर हे उदाहरण सांगितलं होतं. त्यांच्या पुस्तकात आहे, निवडक भाषण संग्रहामध्ये सर आहे ते उदाहरण सगळे सर. तर ते त्यामध्ये काय ते म्हणतात की ज्यावेळेस इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सची स्थापना म्हणजे तिथं काम करत होते, शास्त्रज्ञांची काही गरज होती त्या संस्थेला. जाहिरात निघाली, शास्त्रज्ञांच्या मुलाखतीची तारीख ठरली आणि मुलाखतीच्या दिवशी डॉक्टर C.V. रमन सर स्वतः मुलाखती घेत होते. 11 वाजता मुलाखती सुरू झाल्या. पहिले शास्त्रज्ञ आले, मुलाखतीला समोर बसले आणि त्यांनी प्रश्न विचारले C.V. रमन सरांनी. त्या प्रश्नांची काही उत्तरं त्यांना देता आली नाही. C.V. रमन सरांनी त्यांना सांगितलं, माफ करा, तुमची निवड होऊ शकत नाही या संस्थेत, तुम्ही जाऊ शकता. तसं स्पष्ट सांगणारी माणसं होती त्या काळात. ते शास्त्रज्ञ बाहेर आले, दिवसभर मुलाखती चालल्या. संध्याकाळी 5 वाजता मुलाखती संपल्या आणि C.V. रमन सर मुलाखती संपून त्या खोलीतनं बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी बघितलं, सकाळचं ज्यांना सांगितलं होतं ना तुमची निवड होऊ शकत नाही, ते बाहेर बसले होते. C.V. रमन सरांना राग आला. ते त्यांच्या जवळ गेले, म्हणाले, का बसलाय तुम्ही, का थांबलाय, तुम्हाला काय वाटलं वशिल्यानं निवड होईल, ओळखीनं निवड होईल, तुम्ही दिवसभर इथं वाट बघत थांबलात, मला काहीतरी समजावून सांगून तुमची निवड होईल, अशी निवड होत नाही, का थांबलाय तुम्ही? ते शास्त्रज्ञ थोडे घाबरत उठले आणि म्हणाले, माफ करा साहेब, मी त्याच्यासाठी नाही थांबलो, माझं दुसरं काम होतं म्हणून थांबलो. म्हणाले, काय काम होतं? म्हणाले की तुमच्या संस्थेनं या मुलाखतीला येण्यासाठी मला प्रवासासाठी काही रक्कम दिली, पण माझ्या प्रवासाची रक्कम कमी भरते, संस्थेकडले पैसे माझ्याकडे शिल्लक राहत आहेत जास्त, हिशेब करून ते पैसे क्लार्कला द्यायचे आहेत, पण सकाळपासून क्लार्क तुमच्या कामात व्यस्त आहेत, म्हणून मी त्यांची वाट बघत थांबलो. C.V. रमन सर 2 मिनिटं शांत झाले. ते म्हणाले, आतल्या खोलीत ये. ते आतल्या खोलीत शास्त्रज्ञ गेले आणि ते पटकन C.V. रमन सर त्यांना म्हणाले, तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे? ते व्यक्ती म्हणाले, सर सकाळी तुम्ही सांगितलंय की मला माझी निवड होऊ शकत नाही, तुम्ही आत्ता म्हणताय कामावरती कधीपासून रुजू होत आहे, असं कसं? C.V. रमन सर म्हणाले, सकाळी तुम्हाला नाकारलं ते तुमच्या ज्ञानातल्या उणीवमुळे, आत्ता तुम्हाला रुजवा म्हणतोय ते चारित्र्यातल्या संपन्नतेमुळे. ज्ञानातली उणीव भरून काढता येते, चारित्र्यातली उणीव भरून काढता येत नाही, नैतिकतेतली उणीव भरून काढता येत नाही, कुठल्याही स्थितीत ती भरून काढता येत नाही. आम्हाला चारित्र्य संपन्न समाज घडवायचा असेल, आजूबाजूला विद्यार्थी घडवायचे असतील, तर आम्हाला या भावनेनं विचार करायला हवा. मी काय देऊ शकतो, माझ्याकडनं मी अधिक काय करू शकतो, मला कोणत्या भूमिकेनं काय करता येईल. जेव्हा मी काय देऊ शकतो हा विचार येतो, त्यावेळेस आपले हात सुगंधित होतात, आपलं जगणं सुगंधित होतं. मी काय देऊ शकतो हा विचार केल्यानंतर, आणि तो विचार करायला पाहिजे. शेवटाकडे येतोय सर. एक बातमी फक्त येता सकाळी त्याचा स्क्रीनशॉट घेतला, ती बातमी फक्त तुम्हाला दाखवतो. ती बातमी काय आहे? आज सकाळी त्याचा स्क्रीनशॉट घेतलाय. अनेकांना ती बातमी माहिती आहे. बातमी अशी आहे, दिसते तुम्हाला, शेअर बाजारात नुकसान, पत्नी मुलांना विष देत पतीची आत्महत्या. मुख्याध्यापक आहे. आता पुढे सांगतो, काल घटना घडली, काल ही घटना घडली वैरागमध्ये. मुख्याध्यापकाने स्वतःच्या पत्नीला आणि मुलाला मारले, मग स्वतः आत्महत्या केली. आत्महत्या कधी केली? मारून आत्महत्या केली. कसं मारलंय हा जर विचार केला तर सर आपण विचारही करू शकणार नाही असं त्या बाळाला मारलंय. फक्त कल्पना करा.
कोणी मानलंय? मुख्याध्यापकांनी. कारण काय? 1,80,00,000 शेअर मार्केटमध्ये संपवलेले पैसे, निर्माण झालेलं कर्ज. मी मगाशी म्हणालो आम्हाला काय पाहिजे एकदा ठरवून घ्या. काय पाहिजे? पैसा पाहिजे, कसा आणि किती, या प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधायला पाहिजे. हे सांगता नाही वाईट पडते सर, सुशिक्षित समाजात बोगस कंपन्यांच्यामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाण अधिक आहे. समाजानं कुणाकडे बघावं? कुणाकडे बघावं? विचार करा बरं. इथेही तुम्हाला सांगतो, तुलना हेच दुःखाचं कारण, मूळ कारण आहे ना. तुलना दुःखाचं कारण आहे. म्हणजे पलीकडच्या घरातलं पोरगं स्कॉलरशिपला पहिलं आलं, अलीकडच्या घरातलं जगत नाही सर, त्याला बाजूनच काढतंय, त्याला मार्क पडतो, तुझं काय? हे तुलना हेच कारण आहे ना. आम्ही पैसा गुंतवण्याच्या बाबतीत तुलना हेच कारण आहे. बघा ना, म्हणजे मी बोगस कंपन्यांच्या मध्ये पैसा गुंतवलेल्या व्यक्तीला, विशेषतः अजून हे पण सांगतो, आपला जिल्हा राज्यात हायेस्ट आहे ना, हेही माहिती असू द्या. क्रेडिट कार्डमध्ये देखील हायेस्ट आहे आणि ह्या गोष्टीमध्ये देखील हायेस्ट आहे. मी एका मित्राला विचारलं, तुझे 3 लाख रुपये गेले, कसं काय गुंतवले? म्हटलं का गुंतवले तू? त्याचं कारण पण सांगतो. तुम्हाला असं वाटत असेल त्याला पैसे पाहिजे होते म्हणून त्यानं गुंतवले होते, चूक. शेजारच्याचा हप्ता आलेला बघितल्यावर तुला 2 दिवस झोपच लागली नाही. त्याला असं वाटलं की त्याला पैसे जास्त मिळत आहेत आणि मला मिळत नाही. पण मला माहिती पाहिजे ना, माझ्या सुखाची साधनं काय आहे, माझ्या आनंदाची साधनं काय आहे. आम्हाला हे देखील लक्षात येणं गरजेचं आहे. अभ्यासाशिवाय या जगात कुठलीच गोष्ट मिळत नाही. रोटी मुफ्त में नाही मिळते. कष्टाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाहीये. आम्हाला ते समजून घेतल्याशिवाय तो पैसा कमवताच येणार नाही, वाढवता येणार नाही. हे सत्य गोष्टी आम्ही समजून खरं तर घेतल्या पाहिजे. शेवटला सर, 11व्या सीझन मध्ये कोण बनेगा करोडपतीच्या सीझन मध्ये अमिताभ बच्चन ज्यावेळेस एका व्यक्तीची मुलाखत घेत होते, नीरज सक्सेना नावाची एक व्यक्ती हॉट सीटवरती बसलेली होती. ते कोलकात्याचे प्रो चान्सलर होते आणि कोलकात्याचे प्रो चान्सलर त्यानं नीरज सक्सेनाला प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणती व्यक्ती गणितीय क्षेत्राशी संबंधित आहे? आणि प्रश्नाचं स्वरूप असं होतं, त्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं, ते बरोबर देण्याच्या अगोदर जर बजर दाबला, बजर, तर 3,20,000ची रक्कम 6,40,000 होणार. उत्तर द्यायच्या अगोदर तो बजर दाबायचा. हे नीरज सक्सेना डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलं होतं. ते प्रो चान्सलर आहे आणि त्यांनी त्या आधी सांगितलं होतं की मी भाग्यवान आहे की मला डॉक्टर APJ अब्दुल साहेबांच्या बरोबर काम करायला मिळालं, मी भाग्यवान आहे. प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणती व्यक्ती गणितीय क्षेत्राशी संबंधित आहे? त्याच्यामध्ये नाव होतं मंजुळ भार्गव आणि ते मंजुळ भार्गव हे खरं उत्तर होतं. नीरज सक्सेनाने बजर दाबला. बजर दाबल्या रक्कम दुप्पट झाली. 3,20,000ची 6,40,000 झाली आणि प्रश्नाचं उत्तर दिलं, ते उत्तर बरोबर आहे. 2 हेल्पलाईन त्यांच्या जिवंत होत्या आणि पुढचा प्रश्न अमिताभ बच्चन विचारला तेवढ्यात नीरज सक्सेनाने सांगितलं, मला खेळ सोडायचा आहे. अमिताभ बच्चन देखील शॉक झाले. अरे 2 हेल्पलाईन शिल्लक आहेत, तुम्ही चांगलं खेळताय, हुशार आहात, का सोडत आहे? त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलेलं सांगतो. ते म्हणाले होते, प्राप्त है वो पर्याप्त है. जे मला मिळालं आहे त्याच्यात मी सुखी आणि आनंदी आहे. मी खूप आनंदी आहे. माझ्यानंतर या सीटवरती कुणीतरी खेळायला येणार आहे, कदाचित त्याला गरज असू शकते पैशाची. सर, नीरज सक्सेनाने ती सीट सोडली आणि त्या सीटवर कोण खेळायला आलं माहिती आहे? वडिलांनी 3 बहिणींसह आईला घरातून बाहेर काढली होती, मुलगा नाही म्हणून. आश्रमात राहणारी एक मुलगी त्या सीटवरती खेळायला आली. जो प्राप्त है वो पर्याप्त है. हीच गोष्ट आनंद देणारी आहे आणि आम्हाला ते करायला हवं. ती नोकरी असेल, ते काम असेल, ज्या क्षेत्रात आपण काम करतोय ते संघर्ष कुणालाही चुकलेले नाहीत. म्हणून आम्ही आनंददायी पद्धतीनं काम करायचं सोडलं तर आपल्यालाच ते त्रासदायक ठरणार आहे. ते होऊ नये अशी आशा बाळगतो. शेवटी जाता जाता मंगेश पाडगावकरांच्या शब्दात इतकंच सांगतो, भिवून पाऊल टाकू नका, भिवून जग पाहू नका. भिनाऱ्याला कोणी आकाश पाहू देत नाही, भिनाऱ्याला कोणी प्रकाश पाहू देत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पायात न संपणारा प्राण आहे, तुमच्या पंखात गरुडावरी झेपावणारा प्राण आहे. नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे, नवा दिवस आकाश घेऊन येतो आहे. आत्तापर्यंत बोललो त्यातील आकार माझा नाही, उकार माझा नाही, शब्दही माझे नाही. चुकून एखादा शब्द घसरला असेल, चुकला असेल तर तो माझा मला परत करा. जे चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे, घेऊन जा. धन्यवाद. तर आपण आपल्या व्याख्यानात कर्जबाजारी शेतकरी आणि आत्महत्या, पिंपळाच्या रोपट्या